मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल फायनलचा पहिलाच बॉल पायातला होता. बॉटम हँडचा वापर. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला टर्न केला. पवन केनेने बॉल फेकलाय. तोपर्यंत एक धाव मिळेल. कॅप्टनने हा बॉल थांबवलाय. कॅप्टनचा सिंगलने ते खातं उघडलंय केतन मात्रेचं. पहिल्या षटकामध्ये विवेक शेलार ती छाप सोडण्याचा प्रयत्न असेल. पाऊस थांबलाय. पावसाचा लवलेश नाहीये. वारा वेगाने वाहतोय. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये. आपण पाहिलंय मागच्या बॅच मध्ये 94 धावा करायच्या होत्या आणि तिथे थोडासा डाव अडखडला. 8000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात पहिल्याच बॉल पासून. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता या मॅच मध्ये एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. मुझम्मिल खानने मागच्या मॅच मध्ये 40 धावा केल्या होत्या. 20 बॉल मध्ये 200चा स्ट्राईक रेट होता त्याचा. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा परत एक वेळा चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं आणि ते एक धाव मिळताना दिसेल. 4,12,000 प्रेक्षकांनी आज 2 सामने पाहिलेत. हा तिसरा सामना आणि दुसराच बॉल पडलाय. 4,12,000 पीपल या सगळ्यांनी ही स्पर्धा पाहिली आज. कमी गतीने टाकलेला बॉल आणि इथे मात्र बॅक टू द बॉलर. रन आउटची संधी परंतु केतन थांबलाय. यावेळेला डॉट बॉल पाहायला मिळतोय विवेक शेलार कडून केतनच्या विरुद्ध. केतनला जास्त वेळ शांत तुम्ही ठेवू शकत नाही परंतु या वेळेला शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. परत एक वेळा विवेक तयार. हेलिकॉप्टर उडवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट. पत्रा बजाव स्ट्रोक. षटकार. काय फटकेबाजी आहे. काल आपण पाहिलं धनंजय भिंताळे अखिल भारतीय हेलिकॉप्टर उडाव संघटनेचा अध्यक्ष होता आणि आज त्याच अखिल भारतीय हेलिकॉप्टर उडाव संघटनेचा उपाध्यक्ष आलाय केतन. पायातला बॉल अपील होती. इथे वाईट बॉलचा निर्णय इथे देण्यात आलाय पंचांकडून. दोन्ही पंचांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर लगेचच ते डोळ्यातले इशारे असतात पंचांचे. लगेच सांगतात एकमेकांना आणि लगेच हा वाईट बॉलचा निर्णय आलाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. हा ऍक्शन रिप्ले अंपायरने घेतलाय. ओके वाईट बॉल चेक केला जाईल. बॉल पायाला ब्रश झालाय का हे चेक केलं जाईल. अंपायरने आता हा डिसिजन पेंडिंग ठेवलाय. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. बॉल पायाला ब्रश होऊन गेलाय का हे तपासलं जाईल. ऑनफिल्ड अंपायरने पूर्वी तर वाईट बॉल दिला होता आणि आता पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेतल्यानंतर काय निर्णय येतोय. वाईट बॉल आहे तो वाईट बॉल राहीलच कारण कुठेही ब्रश न होता बॉल गेला आणि हा ऍक्शन रिप्ले क्लोज व्ह्यू स्लोमो मध्ये हे दाखवलं जातंय. हा ऍक्शन रिप्ले अगदी त्या कमरेच्या जवळून बॉल गेला परंतु पायाला ब्रश झालेला नव्हता. त्यामुळे राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅकफुटला जात असताना पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. तिथे सिंगल कंप्लीट होईल. सुहास पवार होता डीप मध्ये. एक सिंगल तिथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. विवेकने नक्की शांत ठेवलंय. सुरुवात एवढी धडाक्यात झालेली नाहीये विलॉयन्स ओडिसाची कारण आपल्याला ते सवय झाली ना 120 धावा पाहायची. आणि आता मात्र तो तडाका बॉलला उडवलंय. मुझम्मिल खानच्या पॅट मधून शेवटच्या बॉलला पॉवरफुल हिट. बॉल सीमा पार. उत्तुंग षटकार. ही खासियत आहे. तो ऑफ ब्रेक पकडून टाकलेला लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर तो लवकर ओळखला आणि जसा रडार मध्ये आला तसाच फेकलाय. उंच हा षटकार पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत मुझम्मिलच्या पॅट मधून. बॅटचा फ्लो पहा ज्या पद्धतीने तो पुलचे फटके मारतोय. नजर पहा जिथे बॉल चाललाय तिथे नजर आहे आणि बरोबर टायमिंग इथे जुळत असताना या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फर्स्ट ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झालेल्या 16. 16 विदाउट लॉस. वी लॉयन्स ओडिसा. सेकंड ओव्हर करण अंबाला अभिषेक कुमार दलोर.
सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. एक मोठा फटका षटकार आलाय लास्ट बॉलवर विवेक शेलारच्या अगेन्स्ट. तुम्ही पाहताय 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज. स्माइल्स पाहायला मिळत आहेत दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर. करण गोलंदाजीसाठी आलाय, त्याच्या अगोदर केतन मात्रे आणि बिलाल यांच्यामध्ये ती चर्चा सुरू होती. फ्रेंडशिपचं एक वातावरण निर्माण होतं ज्यावेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू होतात. ते ऋणानुबंध जोपासले जातात क्रिकेटच्या माध्यमातून. वेगवेगळ्या शहरातले खेळाडू एकत्रित येतात, खेळतात. वेगवेगळ्या गावातले खेळाडू एकत्रित येतात, खेळतात. एक संघ बनतो. बोल तयार. करण अंबाला. फर्स्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉडी बॅलन्स थोडंसं चुकीचं होतं. तोपर्यंत एक धाव मिळते. संयम इथे दाखवलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान वेग दाखवतोय केतन. 2 धावा इथे ऍड होतील केतन मात्रेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 18. केतन पोचलाय 10 वर. 5 बॉलचा खेळ त्याने खेळलाय. एक हेलिकॉप्टर षटकार त्याने मारलाय. 200चा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे केतन मात्रेचा. केतन वर्सेस करण हे चांगलं बॅटल आहे. बिग बॅटल बिटवीन 2 प्लेयर. दोन्ही बॅटरवर सगळ्यांच्या नजरा असतात. अखंड भारताच्या नजरा असतात असा हा खेळ आणि हा खेळाडू. चेंज ऑफ पेस. कटरचा वापर. गती कमी केली. लेग कटरचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केतन मात्रेचा. विकेट कीपर बिलालने कोणती चूक केलेली नाहीये. विकेट करण अंबालाच्या खात्यात. हा ऍक्शन रिप्ले. बॉल पहा बरोबर लेग ब्रेक. बरोबर टिचकी दिली त्या बोटांनी बॉलवर आणि त्यानंतर सेलिब्रेशन. दोन्ही हात बाजूला. केकेआरच्या नेट बॉलिंग मध्ये देखील हा खेळाडू होता. चंदू पंडित सर जे हेड कोच आहेत केकेआरचे, त्यांनी भरपूर प्रशंसा केली ज्यावेळेला मी चंदू पंडित सरांशी चर्चा करत होतो. T20 मुंबई लीग मध्ये चंदू पंडित सर स्वतः कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते. त्यावेळेला करण अंबालाची स्तुती त्यांनी केली. फिटनेस चांगलं ठेवले त्याने. गोलंदाजी देखील नेट्स मध्ये चांगली करतोय असं त्यांचं मत होतं आणि खऱ्या अर्थाने हे भविष्य आहे क्रिकेटचं करण अंबाला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 2019-20 आय थिंक त्यावेळेला मी तो उल्लेख केला होता की करण अंबाला सुपरस्टार आहे पुढचा भविष्यातला, आणि तो तसा खेळताना दिसला. हा सबस्क्रायबर मीटर आपला 9,83,270 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही देखील 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीमध्ये सहभागी होऊ शकता. फक्त सबस्क्राईब तुम्हाला करायचं आहे. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या हंगामामध्ये तुमच्या भेटीला येतील. त्याची चर्चा आपण या ओव्हर नंतर करू. परंतु आता सध्या मैदानामध्ये नवीन फलंदाज मंगेश वैती फलंदाजीसाठी आलाय. माहुल गावचा हा खेळाडू. याच्याकडे देखील तो लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. आपला दर्या आणि दर्याचा राजा म्हणजेच आपला कोळी माणूस. मासेमारीचा तो अनुभव आणि तो बॅटिंग मध्ये दिसतो. तो असा ज्यावेळेला तुम्ही ते माशा पकडण्यासाठी जाळं फेकता, ते पाक फेकता, त्याला फक्त हाताला झटका देता आणि आज जर तसा एखादा षटकार मारला तर त्याच्याविषयी चर्चा होईल. मंगेश वैती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये तसे त्याने फटके मारले होते आणि प्रचंड व्हायरल राहिली होती त्याची रील. नावाजलेल्या 20 एक फलंदाज बाद, कारण तो फक्त हाफ आर्म पुल करतो, अर्धा फटका खेळतो. यावेळेला पायातला बॉल, वेगवान यॉर्कर आणि सरळ बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. वाईड बॉल चा निर्णय इथे आलाय पंचांच्या माध्यमातून आणि धावा वाढतायत. धावा झालेल्या 21. केतनची विकेट खूप महत्वाची राहिली आणि करणने घेतलीये. ओ परत एक वेळा तो कटर आणि कटर बरोबर उसळी जास्त घेतलीये असं अंपायरचं मत येते. वाईड बॉल. टर्न जास्त बाहेर झाला आणि म्हणूनच हा वाईड बॉल कळवण्यात आला. त्या लाईनच्या बाहेर गेलाय आणि बाउन्सही मिळाला आणि त्याच्यानंतर बॉल खाली डीप राहिला विकेट कीपरच्या हातात आणि ती लाईन पाहता अंपायरने हा वाईड बॉल घोषित केलाय. फुलर लेनचा बॉल होता. ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे, नाही मिळणार धाव. अयुबने बॉलला थांबवलंय. कासार वडवलीचा हा खेळाडू आहे आणि आणखीन एक डॉट मंगेश वैतीच्या विरुद्ध. टीमची धावसंख्या 22. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा खर्च केल्यात. करण अंबालाने विकेट ब्रेक थ्रू दिले. विकेट घेतलीये केतन मात्रेची. शॉर्ट बॉलचा वापर आणि हा पुल सक्सेसफुल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल आहे. 6 धावांसाठी षटकार.
चांगलं टायमिंग हे पाहायला मिळते मंगेश वैतीच्या बॅटमधून. पहा ऍक्शन रिप्ले, क्लोज व्ह्यू. यावेळेला पूल चांगला केला होता. 6 धावा इथे मिळताना दिसत आहेत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर फ्लाय होते. धावा झालेल्या आहेत 28-28. स्लोअर वन. यावेळेला लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि आउट. यावेळेला आउट होईल फलंदाज मंगेश वैती. विकेटचं सेलिब्रेशन करण अंबालाच्या स्टाईलने त्याने केलं आणि हे सेलिब्रेशन बनतं ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध तो षटकार मारला जातो. त्याच्यानंतर राईट आर्म पेसर ते अग्रेशन तिथे दिसतं आणि ते अग्रेशन दाखवत असताना हा लॅप स्वीपचा प्रयत्न. पहा ऍक्शन रिप्ले परत एक वेळा. ऑफ कटर होता, ऑफ ब्रेक बॉल होता, लॅप स्वीपचा प्रयत्न, टॉप पेज आणि विकेट घेतल्याने त्यानंतर सेलिब्रेशन करण अंबालाचं. विकेट आली आहे आणि फुल टॉस बॉलवर आउट झालाय. बॅट थोडीशी हातात फिरली, बॉल हवेत राहिला आणि पहा विकेट घेतल्यानंतर हे सेलिब्रेशन. याचाच मी उल्लेख करत होतो कारण एक षटकार मारला होता. षटकार मारल्यानंतर कुठेतरी एका वेगवान गोलंदाजाच्या मनात असतं की मला आता याची विकेट काढायची आहे आणि ती विकेट काढल्यानंतर त्या आपसुकच गोष्टी घडतात. हे काही कोणी ठरवून करत नसतो. एक वेगवान बॉलर असल्यानंतर या गोष्टी आपसुकच होतात आणि हे गट्स पाहिजे तुमच्याकडे. विकेट घेतल्यानंतर तुम्हाला जर षटकार मारला तर माझ्याकडे ती धम्मक आहे, माझ्याकडे ती कुवत आहे, मी तुझी विकेट घेणार. आणि या गोष्टी ज्या वेळेला घडतात मैदानामध्ये त्या तुम्ही कशा पद्धतीने स्वीकारता याला जास्त महत्व आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ग्राउंडच्या आतमध्ये तुम्ही एकमेकांचे मित्र नसता. तुम्ही वेगवेगळ्या टीमसाठी खेळता, वेगवेगळ्या फ्रँचायझीसाठी खेळता. त्यावेळेला हे सेलिब्रेशन बनतं. याचं समर्थन मी नक्की करेन. ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. परंतु हे सेलिब्रेशन करत असताना त्या सेलिब्रेशनच्या व्यतिरिक्त कुठेही त्याला गालबोट लागता कामा नये. कारण प्रत्येकाची वेळ येते. क्रिकेट हा खेळ असा आहे की हा खेळ तुम्हाला प्रत्येक वेळेला सेलिब्रेशन करण्याची संधी देतो. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही म्हणतात ना ते याच्यासाठी. कारण हे सेलिब्रेशन आपण सुप्रीमो मध्ये पाहिलंय, हे सेलिब्रेशन आपण त्याच्या अगोदर कुठल्या टुर्नामेंट मध्ये पाहिलंय. बॉल हवेत आहे, पुलचा फटका फसलाय, फिल्डर आहे आणि यावेळेला कॅच. आणखीन एक विकेट इथे प्राप्त झाली आहे. मुझम्मिलला आउट होतोय. विवेक शेलारला मिळालं यश. हे सेलिब्रेशन अविनाश बब्बूने देखील केलंय. म्हणजे असं सेलिब्रेशन आता क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. परंतु विकेट आली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका होता, समोर गेला, फिल्डर तयार होता, कोणती चूक केलेली नाहीये. एक चांगला झेल फलंदाज बाद. अयूबने हा झेल टिपलाय. तर नवीन बॅटर स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट करण मोरे फलंदाजीसाठी. विकेट आणि विकेट नंतर परत एक वेळा खेळायला आता सुरुवात होईल. बॉलची मागणी तत्पूर्वी करण्यात आली मैदानाच्या आतमध्ये, त्याची पूर्तता होतीये. 30-3 अशी परिस्थिती आहे. केतनने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय. पवन सांगत होता की आम्हाला गोलंदाजीच करायची आहे आणि तीच त्यांच्या वाटेला आली आणि ती वाट्याला आल्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. खास करून विवेक शेलार पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार, 16 धावा आल्या. त्यानंतर करण अंबाला आला, त्याच्या ओव्हरमध्ये ती विकेट आली केतन मात्रेची लेग कटरवर
आणि त्याच्यानंतर लॅप स्वीपचा प्रयत्न करण्यामध्ये फलंदाज मंगेश वैती आउट झाला. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, फटका सजवलाय, कॅच इटचा कॉल केलाय, परंतु बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने सुरुवात करण मोरेच्या खात्यामध्ये. मागच्या मॅच मध्ये करण मोरेने थर्ड मॅनला रॅम शॉट खेळत असताना अप्पर कट द्वारे चौकार मारला होता, तिथून सुरुवात केली होती. आणि या मॅच मध्ये इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स चौकार मारत असताना त्याने सुरुवात केली आहे. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता या खेळाडूचं किती महत्व आहे या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. कारण टेनिस बॉल तो खेळलाय, रबर बॉल तो खेळतो आणि लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे. मुंबई T20 लीग मध्ये देखील त्याला खेळताना आपण पाहिले. एका हंगामात एक अर्धशतक देखील नोंदवलं होतं करणने. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, ऑलमोस्ट बॅटर झोपला, परंतु बॅटच्या टो एंडला लागलाय. एक धाव इथे मात्र मिळताना दिसेल. जो फाईन लेगला मारायचा होता तो मिड ऑनला आलाय बॉल. एक धाव ऍड होते, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत, धावा झालेल्या आता स्कोर बोर्डवर 35 धावा. 35 रन. 4 बॉलचा खेळ संपलाय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. श्रेयस कदम बॅक टू बॅक 250s या स्पर्धेमध्ये. ती पायावर झालेली जखम, त्या जखमेवर मलम लावून देखील स्पर्धेमध्ये खेळण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न. एक चांगला बॅटर. पहिलाच बॉल फोर्स केलाय समोरच्या दिशेने आणि या बॉलवर येतोय समोर मारलेला षटकार. हॅमर्ड केलंय या बॉलला. 30 तारखेपासून विम्बल्डन येते, परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही अशी प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपल्या भारताच्या टेनिसपटूंना ही चांगली गोष्ट आहे, हे शिकावं लागेल. असे फोर्सफुल फटके तुम्ही मारू शकता. 30 जून पासून विम्बल्डन देखील पाहायला विसरू नका जर तुम्ही चाहते असाल टेनिसचे, लॉन टेनिसचे. ग्रँड स्लॅम. धावा झालेले 41-41. षटकारानंतर ओ फुल टॉस बीमर घोषित केलाय पंचांनी. डीप मध्ये फिल्डर. नो बॉल आहे. एका धावेनंतर रनआउटची संधी आणि इथे एकच धाव मिळेल. चांगला निर्णय इथे श्रेयस कदमचा मी बनेन, कारण त्याने सांगितलं होतं थांब थोडा, कारण इथे रनआउटची संधी होती. नो बॉल, धावा मिळालेल्या आहेत 2 आणि फ्री हिट खेळण्याची संधी मिळेल. भरपूर उंच ऑलमोस्ट चेहऱ्याच्या लेवलला हा नो बॉल टाकलाय बीमर आणि त्याच्यामुळे असेल नेक्स्ट बॉल फ्री हिट. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 43-43. अल्पेश गायकवाड यांचं मी कौतुक करेन. खूप चांगली स्कोरिंग गेल्या 3 दिवसामध्ये अल्पेशने केली या स्पर्धेमध्ये. 43 रन. स्लोअर वन होता, बॉल हवेत आहे. स्वतः विवेक धावतोय बॉलच्या मागे. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यामुळे एक धाव मिळेल. इथे फलंदाज करण मोरेला. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 44 धावा. 3 फलंदाज बाद. टीम व्ही लॉयन्स ओडिशा 24 जूनला न्यू लॉन्च करण्यात आलेला आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. फरदीन काझीने जे सर्व स्लीवलेस घातलेल्या आहेत, ज्या टी शर्ट्स घातलेल्या आहेत पवन केनेने, या देखील तुम्हाला प्रत्येक शॉपमध्ये मिळणार आहेत. हे आमचे ब्रँड अँबॅसेडर्स आहेत पवन केने. ज्या टी शर्ट स्लीवलेस त्यांनी परिधान केलेले आहेत पेहराव, त्या सगळ्या शॉपमध्ये तुम्हाला त्या उपलब्ध आहेत. 70-70 स्पोर्ट्सच्या कॅप्स, 70-70 स्पोर्ट्सच्या बॅट, रेनी सीझन बॅट्स या देखील न्यू लॉन्च झालेल्या आहेत. जवळच्या शॉपमध्ये जा आणि त्या नक्की तुम्ही खरेदी करू शकता. आणि तुम्हाला आमच्याबरोबर जर बिझनेस करायचा असेल तर पार्टनर या बिझनेसमध्ये तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच फ्रँचायझी घेऊ शकता 70-70 स्पोर्ट्स. आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा फ्रँचायझीसाठी. नंबर आहे 7276915170. हे सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात जसबीर सिंग, ज्यांच्या माध्यमातून अनेक प्लेयर्सच्या इंटरव्ह्यूज कव्हर करण्यात आलेले आहेत. जसबीर भाई यांच्या शो मध्ये अनेक खेळाडूंना एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण करून दिली. यूट्यूब चॅनलवर जसबीर भाई यांना देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अनेकांच्या व्हिडिओज ते सध्या पोस्ट करतायत, प्रत्येकाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि त्याच्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू जाऊन आलेले आहेत त्यांच्या शो मध्ये. अतिशय प्रोफेशनल लेवलचा शो ते आपल्यासमोर घेऊन येत असतात यूट्यूब चैनल पर. तो वेलकम जसबीर भाई, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. 70-70 द्वारा प्रस्तुत ये मानसून सुपर सीरीज.
सो परत एक वेळा ती बॉलची मागणी करण्यात आली आहे. 8 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा झाल्यात. 44 रन. लॉस ऑफ 3 विकेट. चला तर परत एक वेळा मॅचला सुरुवात होईल. हळूहळू प्रेक्षक येत आहेत. प्रत्येक स्टँड मध्ये ते प्रेक्षक येत आहेत. सुट्टीचा जरी दिवस नसला तरी आज मोठ्या संख्येने आमचे हे सर्वच प्रेक्षक मायबाप इथे उपस्थित झालेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट 5 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. 8 ओव्हरचा सामना. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 44 धावा, 3 फलंदाज बाद. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. करण मोरे, श्रेयश कदम हे सध्या मैदानामध्ये खेळत आहेत आणि गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल. आता करण पाटीलकडे हा बॉल सोपवण्यात आलाय. केवनी दिवे गावचा हा खेळाडू. फर्स्ट बॉल करण कडून. बॅकफुटला जात असताना थोडासा अपेश केलाय. स्लाइस झालाय बॉल बॅटवर आणि त्याचमुळे एलिव्हेशन आणि डिस्टन्स कमी मिळालाय. रोहितने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज करण इथे आउट. परंतु अजूनही ती चर्चा सुरू आहे अंपायर बरोबर. पाहूया काय ती चर्चा होतीये. दोन्ही अंपायर आता एकमेकांची चर्चा करतायत. करणने बॉल खेळल्यानंतर लगेचच ते अंपायर कडे गेले आणि त्यांनी काहीतरी मागणी केली आहे. येस, अंपायर आता इशारा करतायत, रिव्ह्यू घेत आहेत. पण बॅटर स्क्वेअर ऑफ द विकेट. एक खेळाडू अजून जास्त सजवलाय का याच्यासाठी? सर्कल जागा सोडली आहे का त्या खेळाडूने बॉल टाकायच्या अगोदर? ओके. सो प्रॉपर एव्हिडन्स नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच इथे मान्य करावा लागेल. सो बॅटर आउट. करण मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. मान्सून ब्लास्ट ही देखील स्पर्धा तुमच्या भेटीला येते. 17 जुलै ते 20 जुलैला ही स्पर्धा असेल. 3 लाख प्रथम पारितोषिक आहे. रनर अप टीमला 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक आणि थर्ड प्राइज असणार आहे 75,000 रुपयाचं रोख पारितोषिक. 12 टीम असतील. त्या 12 टीम पुढील प्रमाणे आहेत. 17 तारखेला उमेश 11, त्यानंतर जितुरीची 11, त्विषा स्पोर्ट्स डोंबिवली, विलॉन्स ओडिसा विक्रोलेन्स विक्रोळी. सेकंड डे ला विके रायगड ग्रामीण, भिवंडी 11 जयेश पाटील जेपी,
रायगड विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. थर्ड डेला असतील सामने कांदारी किंग्स MUCC ओडिसा, ताई पॅकर्स आणि NP स्पोर्ट्स उत्तन. आणि 20 तारखेला असेल फायनल सेमी फायनल 16 ओव्हरच्या. 15,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत आणि हा आमचा सबस्क्रायबर मीटर 9,83,000. चला 84च्या दिशेने तर 85च्या दिशेने आपण वाटचाल करतोय. 1700 सबस्क्रायबर राहिलेत. फटाफट सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. 9,85,000चं टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचंय. तुम्ही घटक आहात, अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. पहिलेच उलटा खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. चांगला टर्न प्राप्त केलाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. करण आला आणि करणने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. नवीन बॅटर उमर खान आलाय. जास्त वळलाय बॉल बाहेर. वाईट बॉल. अंबरनाथची ती स्पर्धा गाजवली आकाश तारेकर समोर असताना. काय गोलंदाजी केली होती या मुलाने. प्रचंड व्हायरल राहिली होती तीच व्हिडिओ. परत एक वेळा कोरड्या खेळपट्टीवर टर्न चांगला प्राप्त करेलच हा गोलंदाज. आणि ऑलमोस्ट ज्या पद्धतीने लेदर बॉल क्रिकेटमध्ये ते बॉल टाकले जातात रवींद्र जडेजाकडून, अगदी तशी शैली आहे. परत एक वेळा तो प्रयत्न होता उलटा मारण्याचा. लवकर ओळखलं. आणि अरविंद पाटील जे पिताश्री आहेत, वडील आहेत, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे ही कामगिरी करत असताना हा खेळाडू. अनेक खेळाडू आहेत भिवंडीचे. त्याच्यामध्ये मी आर्यन भोईरचा उल्लेख करेन. त्याचेही वडील चांगले क्रिकेट खेळलेले आहेत, मनोज भोईर, आणि ते उपस्थित आहेत इथे. त्यांचंही स्वागत आहे. करणचे वडील सकाळी ते उपस्थित होते. यावेळेला बॅटच्या थोडंसं खाली लागल्या. ऑन साईडला दिशा दिली आहे, तिथे सिंगल येईल. या अगोदर लेग बायच्या स्वरूपात रन आली. आणखी एक सिंगल बॅटने आता येते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 47. 47 धावा. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. 8 ओव्हरची मॅच आहे. उमर खान एका मोठ्या खेळाडूच्या समोर गोलंदाज करण, आणि यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहे सुहास पवार. सुहास पवारच्या हातामध्ये हा झेल कैद आणि फलंदाज उमर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन विकेट. 5वा धक्का बसलाय व्ही लॉयन्स ओडिसाला. हा 21 वर्षाचा गोलंदाज आहे करण पाटील. करण अरविंद पाटील वडील देखील क्रिकेट चांगले खेळायचे. मला वाटतं साइड आर्म ऍक्शनने ते गोलंदाजी करायचे आणि लेफ्ट आर्म सीमरच होते. एका बाजूला आपण आर्यन भोईरला देखील पाहिले. त्याचेही वडील थोडासा राईट आर्म साइड आर्म ऍक्शनने गोलंदाजी करायचे, मनोज भोईर. आणि त्यांचा मुलगा व्हेरिएशन दाखवतोय हायवे दिवा टीम कडून. दोन्ही खेळाडू आता ते 40+ मध्ये खेळतात, तर मुलं सध्या क्रिकेट गाजवतात भिवंडीचं. विकेट आली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज आकाश चिंदारिया. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. परत एक वेळा टर्न जास्त झालाय. या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केलेल्या आहेत. 3 आणि 2 विकेट घेतलेले आहेत करणने. कोरड्या खेळपट्टीवर बॉल चांगला वळवतोय. नागमोळी वळणं येत आहेत. आता मात्र समोर फोर्स केलाय. जागा मिळाली आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला सिक्सर मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याचमुळे फायदा घेतला. या षटकाराच्या मदतीने हे षटक समाप्त. धावा झालेले आहेत 50 अप. 54 रन. सो 50 अप. अर्धशतक पूर्ण झाले टीमचं. व्ही लॉयन्स ओडिसा 54 रन 54. 5 फलंदाज बाद. अर्धा डाव आतापर्यंत संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर मध्ये 54 झालेत. ही सरासरी राहिली तर 108 होतील. आणि आपण चर्चा करत होतो अयोध्यामध्ये आता 70 स्पोर्ट्स जाणार आहेत. अयोध्या धमाका बिग बॅश ऑक्टोबर मध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर येईल. 10 लाख प्रथम पारितोषिक. रनरअप टीमला दिले जातील 5 लाख. 12 टीम. इम्पॅक्ट प्ले रूल. 8 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत. भारत ट्रॉफी स्टेट चॅम्पियनशिप हेमंजी बनियाल आणि NB स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा 15 लाख प्रथम पारितोषिक. रनरअप टीमला दिले जातील 7 लाख. नोव्हेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा येईल. नाव बॅक टू क्रिकेट.
वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे फायनल ग्रँड फिनाले मान्सून सुपर सिरीज 2025. 4.5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे 70 स्पोर्ट्सवर. 4,50,000 व्ह्यूवरशिप एका दिवसामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेला, ते देखील 3 मॅच मध्ये. म्हणजे 2.5च मॅच झाली अजून, त्याच्यातही 4 ओव्हर शिल्लक आहेत. मग एक डाव येईल. ती जखम झाली आहे बरोबर पायावर आणि तरी देखील खेळतोय मैदानामध्ये श्रेयस कदम. ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, कमी गतीने टाकलेला यॉर्कर आणि हा डॉट बॉल येतोय. केतन मात्रेला आउट तर केले आणि आता समोर मिशन श्रेयस कदम, नॉट 1 मिलियन. आता समोर आहे श्रेयस कदम आणि त्याच्यामुळे त्याची विकेट मिळताना दिसेल का, की श्रेयस दाखवेल 10 कदम, हे पाहायचंय. ओ वेगवान बॉल, यावेळेला बॅट फिरली, बॉल मात्र सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. खरं अंबाला हा खेळाडू का एवढा चर्चेमध्ये, त्याचं कारण हे फक्त टेनिस बॉल नाही तर आता रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील तो गाजवायला हरियाणा पंजाबच्या बॉर्डर वरून भिवंडीमध्ये आलाय. आणि अभिषेक कुमार दलोर म्हणजेच करण अंबाला, सगळ्यांचा लाडका खेळाडू, सध्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील गाजवतोय. श्रेयसला शांत ठेवलंय. टर्न जास्त झालाय बॉल, अंपायरचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल, लेग ब्रेकचा प्रयत्न होता, ज्या बॉलवर केतनची विकेट घेतली हा जास्त बाहेर टाकलाय. सो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 5-5-5, 55ला 5. परत एक वेळा करण अंबाला तयार. श्रेयस कदम, हो परत एक वेळा तो डिपिंग फुलटॉस, ऑलमोस्ट यॉर्कर झाला. रोहितने हा बॉल अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने अब तक 56. काय ओव्हर केली आहे करण अंबालाने. 2 विकेट, 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 9 बॉल त्याच्या स्पेलचे त्याने टाकलेले आहेत. चांगलं बॉलिंग अनालिसिस राहिलंय करण अंबालाचं. त्याच्या अगोदर करण पाटील, के फॅक्टर या MUCC या टीम मध्ये चांगला आहे. बॉल हवेत, आणखी एक विकेट मिळू शकते. विवेक शेलार खाली झेललाय कॅच आणि इथे मात्र फलंदाज आकाश चिंदारिया आउट. 3री विकेट करण अंबालाच्या खात्यामध्ये. 56ला 6 फलंदाज बाद. वी लॉन्स ओडिसा. इम्पॅक्ट आज बॅट्समॅन अमोल पाटील. ते कोणाच्या जागेवर आला तुम्हीच विचारून घ्या. येस चालेल. इम्पॅक्ट सब उमर खानच्या जागेवर आलेला आहे. सोनारपाड्याचा अमोल पाटील. 56ला 6, कारण परिस्थिती विपरीत आहे. 6 बॅटर आउट झालेत आणि त्यामुळे कुठेतरी इम्पॅक्ट सबचा वापर इथे करण्यात आलाय. उमर खानच्या जागेवर अमोल पाटील. पहिलाच बॉल, परत एक वेळा तो कटरचा वापर, बॉल बाहेर, बॅट ऑन साइडला फिरली, आणखीन एक डॉट. चांगले षटक करण अंबालाचं. पहा गोलंदाजी, कोरडी खेळपट्टी आहे, सुख्यावर गोलंदाजी करतोय. टर्न चांगला प्राप्त करतोय. मगाशी करणने चांगला टर्न प्राप्त केला. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल, वेगवान बॉल होता, फुल टॉस होता, लेफ्ट स्वीप, बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल पाटीलने षटकाराने खातं उघडलंय. धावा झालेल्या आहेत 62. 62, लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट बॉल होता, फुल टॉस होता, पायावर आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा आला आणि त्यानंतर लॅप शॉट खेळत असताना 6 धावा इथे मिळवल्यात. फलंदाज अमोल पाटीलच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 62 धावा झाल्यात. 9,83,000
437 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. 9,85,000 आपल्याला करायचे आहेत. 1500 बाकी आहेत. 1560 लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. आणि 16,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अनेक स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळतील. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका 70-70 स्पोर्ट्सला. 5 ओव्हर संपलेत. 5 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 62, 62. 12.40 करंट रन रेट सध्या पाहायला मिळतोय. म्हणजे याच 12च्या सरासरीने जर धावा केल्या तर 12-96 धावा होऊ शकतात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त कराव्या लागतील. मला असं वाटतं जरी कोरडी खेळपट्टी असेल, फिरवणारे गोलंदाज तुमच्याकडे असतील तर त्यांच्यासाठी कमीत कमी 110. कारण मागचा जो सामना होता तो 94 वर चांगला रंगला. मग तुमच्याकडे ते 110चं जर टार्गेट असेल, त्या 10-15 धावा जर एक्स्ट्रा असतील तर एक्स्ट्रा कुशन तुम्हाला मिळतं त्या बॉलरसाठी. आणि मग तुम्ही त्या जिद्दीने गोलंदाजी करू शकता. आणि तो प्रयत्न करायला पाहिजे. पुढच्या 3 ओव्हरमध्ये त्या 50च्या आसपासचं टार्गेट सेट करावं लागेल. त्यावेळेला 110 होतील. आणि त्याच्यासाठी श्रेयश आणि अमोल यांना मोठमोठे फटके मारावे लागतील. करण पाटील परत एक वेळा बॉलिंग मार्कवर मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने घेतल्या. लास्ट बॉलवर सिक्सर आला होता. धावा झालेल्या 62. पहिला बॉल परत एक वेळा फिरवलाय. नॅचरल लेग ब्रेक. पहा हा खेळाडू 23 वर्षाचा आहे. वडिलांचा वसा आणि वारसा पुढे चालवतोय. 21 वर्षाचा हा खेळाडू. टर्न पहा किती चांगला करतोय आणि अंडर 23 मध्ये नक्कीच चांगला फिट बसेल. भविष्य उज्ज्वल आहे म्हणून 23 बोललो. आणि आता मात्र फुल टॉस टाकलाय. फुल टोल वसूल केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे भिवंडी, मानकोली, डोंबिवली रिंग रोड वर षटकार. लेंथ मध्ये चूक केली. चुकला की ठोकला असाच प्रयत्न असतो बॅटरचा. भरपूर लांब लचका षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. एक बॉल डॉट खेळला परंतु त्याच्यानंतर फुल टॉस वर फुल टोल वसूल केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये भिंगडी आहे. चांगलं टायमिंग. सिक्सर. 6 धावा येत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 68. 68 धावा. 6 फलंदाज बाद. 8 ओव्हरची मॅच आहे. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेले आहेत घड्याळात आणि अजूनही भरपूर प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. कारण आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज हे महत्वपूर्ण सामने आहेत. फायनल मॅच इथे रंगताना दिसते. आणि फायनल मॅच मध्ये आपण पाहिले 6 विकेट तर घेतलेले आहेत MUCC ओडिशा या टीमने, परंतु दुसऱ्या बाजूला श्रेयश कदम अजूनही मैदानामध्ये खेळतोय. मागच्या मॅच मध्ये ती धावांची भूक या मॅच मध्ये तो कव्हर करतोय. कारण मागच्या मॅच मध्ये तो 0 वर आउट झाला होता. या मॅच मध्ये त्याच्याकडून ती अपेक्षा आहे. चला आता परत एक वेळा प्रखर ऊन तापलंय
मैदानामध्ये सामना तापलाय, मैदानामध्ये श्रेयस कदम तापलाय, परंतु करण पाटीलला थोडंसं शांत राहून गोलंदाजी करावी लागेल, डोकं शांत ठेवून गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर तेवढाच मोठा फलंदाज आहे हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा. हेलिकॉप्टर फटके तर मारतोच, परंतु त्याची रेंज भरपूर मोठी आहे, भरपूर लांब षटकार मारू शकतो. सेकंड बॉलवर तो सिक्सर. धावा झालेल्या 68. करण पाटील फाईन लेगला खेळाडू आहे. पंकज पाटील पालन फ्लाय स्लिप ठेवली आहे आणि आता एक स्लिप घेऊन गोलंदाजीसाठी तयार. करण पुढे आलाय, बॉलला पाठवलंय समृद्धी महामार्गावर. यावेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबई भिवंडी नागपूर समृद्धी महामार्ग आहे, त्याच दिशेला हाय तो षटकार. शॉट ऑफ द डे. काय लांब फटका मारला आणि ते एक्सप्रेशन्स पहा चेहऱ्यावर, जसा लागला ये लगा सिक्सर. शॉट ऑफ द डे. दूरवरचा षटकार, लांब लचक फटका, लेंथला लवकर पिक केलं, स्टेप आउट करत असताना पुढे चालत येऊन हा षटकार मारलाय. पलटवार होईल का? 2 सिक्सर आलेत. तिसरा बॉल, त्याच्यानंतर डॉट, पहिला डॉट, त्याच्यानंतर 2 षटकार, चौथा बॉल डॉट. परत एक वेळा ते पलटवार केलंय करण पाटीलने. टर्न अँड बाउन्स, कॅरी पहा कुठं झालाय, चेहऱ्याच्या समोर बॉलला पकडलंय विकेट कीपर बिलालने. परत एक वेळा पडल्यानंतर खाली राहिलाय, आता बरोबर कमरेच्या लेवलला विकेट कीपर बिलालच्या हातामध्ये बॉल. 2 षटकार तू मारले तर 2 डॉट बॉल मी टाकणार. हे असं पाहिजे बॅटल, त्यावेळेला मजा येते क्रिकेटमध्ये. आता तिसऱ्या बॉलवर काय होईल? शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. 2 षटकार 2 डॉट बॉल, लास्ट बॉल या ओव्हरचा. धावा झाल्या 74. विचार करतोय, स्लिप लावल्यानंतर चांगली गोलंदाजी. फिरलाय आणि फिरवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. हा येतोय श्रेयसच्या बॅट मधून तिसरा षटकार. या षटकातला हा तिसरा षटकार आलाय. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळाला. जसा फिरला बॉल थोडासा मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न होता आणि धावा झालेल्या आहेत षटकाराच्या मदतीने 80. 80 धावा कंप्लीट, 80 रन आणि विकेट गमावलेले आहेत आतापर्यंत 6. 80ला 6. रन, 80 धावा झालेल्या आहेत. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 80 धावा स्कोर बोर्डर आहेत आणि या 12 बॉल मध्ये मी मगाशी जसा उल्लेख केला 30 धावांचं टार्गेट सेट केलं असेल. 110 च्या आसपास जर टार्गेट सेट झालं तर मजा येईल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. फायनल मॅच, ग्रँड फिनाले. आणि दुसऱ्या बाजूला करण पाटीलच्या ओव्हरमध्ये 18 रन आले, 3 षटकार आले. मागच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती. आणि दुसऱ्या बाजूला टीम MUCC ओडिसा विचार करत असेल की या 12 बॉलमध्ये 20 च्या आतमध्ये थांबवणं गरजेचं आहे, मग 100च्या आसपासचं टार्गेट येईल. आणि ते मगाशीच मी उल्लेख केला की ते 10 धावांचं जे एक्स्ट्रा कुशन मिळेल, 110 जर केल्या तर ते महत्वाचं ठरेल या फायनल मॅच मध्ये.
बॉलरसाठी सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेला ते गोलंदाजी करण्यासाठी येतील. आता कॉट्रेल आलाय. किरण पाटील सावध एक्सप्रेस. पहिला बॉल टर्न अँड बाउन्स. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. पहिला चेंडू निर्धावालाय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलेलं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे फक्त शिल्लक. ऐंशी धाबा स्कोरबोर्डवर आहेत. पायातला बॉल अपील आणि ती अपील उचलून धरली आहे. विकेट. यॉर्करवर टो क्रशिंग यॉर्करवर LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज अमोल पाटील आउट आणि कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटील ने ब्रह्मास्त्र वापरलंय. अमोल पाटीलने धावा केल्या 150च्या स्ट्राईक रेटने. एक षटकाराच्या मदतीने 6. किरण पाटील सावध एक्सप्रेस. परफेक्ट यॉर्कर आणि तो देखील बरोबर मिडल अँड लेग स्टिकवर मागच्या पायाला सँडलला जाऊन बॉल लागला आणि त्यानंतर अंपायरचं बोट आकाशाकडे. बॅटर आउट. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. आणि काय तो यॉर्कर होता. अँगल करत आतमध्ये आला. बाद होतोय बॅटर. न्यू बॅटर आशिष मेहरोल. 7 विकेट गमावलेले आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आउट झालाय. उमर खानच्या जागेवर आला होता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अमोल पाटील. तो आता परतलाय. 7 विकेट गमावलेले आहेत व्ही लायन्स ओडिशाने. « 17,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 10 बॉल मध्ये जेवढा वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील बॅटर श्रेयस कदम तेवढा ऍडव्हान्टेज मिळेल टीम MUCC ओडिसाला. दोन्ही संघ ओडिसाचे आहेत. व्ही लायन्स ओडिसा. बॉल हलक्या हाताने ढकललाय पॉइंटला. करण अंबाला तिथे आहे तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. हे चांगलं प्लॅनिंग आशिष मेहरुलचं. तिसऱ्या बॉलवर सिंगल. आता हे 3 बॉल महत्वाचे आहेत किरण पाटीलचे कॉट्रेलचे. धावा झाल्यात 81. 81. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये, या डावामध्ये. हो परफेक्ट यॉर्कर. परत एक वेळा ती अपील आणि अपील स्ट्रॉंग होती. स्पष्ट नकार इथे दिलाय पंचांनी. आणि DRS उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे LBW साठी तुम्ही DRS वापरू शकत नाही. आणि ही अपील आता इथे फेटाळली आहे पंचांनी. दोन टोक रशिंग यॉर्कर या ओव्हर मध्ये कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटीलने टाकलेले आहेत. एकावर यश एकावर अपयश आलंय. ओ परत एक वेळा हा बॉल थोडासा बाहेर निघाला. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. व्हाईट बॉलसह आता धावा वाढतात. धावा झालेल्या आहेत 82. 82 लाईनच्या बाहेर हा बॉल आहे त्याच्यामुळे व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय. श्रेयस कदम 13 बॉल मध्ये 27 धावा त्याने केल्यात. बॅटची कडा. विकेट मिळेल कॉट्रेल ऑफ भिवंडी. 2 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्यात. एक टोक रशिंग यॉर्करवर आणि या बाउन्सरवर त्याने मात्र श्रेयस कदमचा अडसर दूर केलाय. 4 षटकार मारले. 192चा स्ट्राइक रेट. श्रेयस कदम आउट. आणि कॉट्रेल आहे तर तिथे आता त्याचं सेलिब्रेशन कोण करतंय तर करण अंबाला. आणि शेल्डन कॉट्रेल जो गोलंदाज होता वेस्ट इंडिजचा तो नेहमीच त्यांच्या आर्मीला रिस्पेक्ट द्यायचा आणि त्याचमुळे ज्याला त्याला विकेट मिळायची तो एक सॅल्यूट ठोकायचा. तिथे करण अंबालाने तसं सेलिब्रेशन केलं त्या कॉट्रेलच्या बरोबरीने.
ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. जशी विकेट घेतली अँड आर्मीला हा सॅल्यूट. कॉट्रेल देखील त्यांच्या देशाची जी आर्मी आहे असं सेलिब्रेशन करायचं. एखादी विकेट घेतली की मग ते सेलिब्रेशन. आणि हे करण करताना दिसतोय किरणच्या जागेवर. हा के फॅक्टर किती महत्वाचा राहिलाय. आणि मग विवेक शेलारने देखील पार्टी जॉईन केली. हे आपल्या भारताच्या आर्मीसाठी होतं. हा क्रिकेटचा खेळ हा अद्भुत असतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यातले बारकावे तुम्हाला टिपणं गरजेचे आहेत. 8 विकेट गमावलेले आहेत. धीरज भोईर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये. आल्या आल्या हेलिकॉप्टर उडवलाय धीरज भोईरने. डिस्टन्स किती मिळालंय. अयुब आहे कॅच आणि आणखीन एक विकेट कॉट्रेलच्या खात्यामध्ये. आणखीन एक धक्का इथे दिलाय किरण पाटीलने. 3 विकेट या ओव्हरमध्ये. फलंदाज धीरज भोईर 0वर आउट. नऊ विकेट गमावलेले आहेत. अप्रतिम झेल डीप मध्ये टिपण्यात यश प्राप्त झालंय. अयुब ने हा झेल टिपल्याने फलंदाज बाद. 7 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 विकेट गमावल्यानंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 82-82. 16,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. 9,83,570 झालेले आहेत. अजूनही आपल्याला इथे 1400 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 70-70 स्पोर्ट्सवर. भारत ट्रॉफी येते ऑक्टोबर महिन्यामध्ये. आणखीन एक मोठी स्पर्धा अयोध्या धमाका बिग बॅश लीग जानेवारी-डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या भेटीला येईल. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग भारत ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. स्टेट चॅम्पियनशिपचं नोव्हेंबर महिन्यामध्ये. 2 टुर्नामेंट पावसाळी आहेत. त्याच्यामध्ये मान्सून ब्लास्ट 17 ते 20 आणि 28 ते 1 असणार आहे रबर बॉल क्रिकेट कार्निवल. रन 82 धावा 9 फलंदाज बाद. शेवटची जोडी आता मैदानामध्ये. एवन पवन टीमचा कॅप्टन लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पवनने या स्पर्धेमध्ये 8 धावा डिफेंड केल्या. पवनने या स्पर्धेमध्ये 74 धावा देखील केलेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस केल्या होत्या. फायनल मध्ये संघ पोहोचला. 136 टार्गेट त्यांनी पार केलं होतं आणि आता पवन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. तेवढीच गर्दी युट्यूब चॅनलवर 70-70 स्पोर्ट्सच्या. तेवढीच दर्जेदार व्ह्यूवरशिप या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून आपल्याला प्राप्त झाली आहे. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. फायनल मॅच. पहिला बॉल स्टंपच्या जवळून गेलाय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि स्लिप मध्ये ज्या पद्धतीने विवेकचे एक्सप्रेशन होते. विवेक स्वतःशीच बोलला. वाचला तो. दुसरा बॉल टर्न. बॉल फिरवलाय आशिष मेहरुलच्या समोर. डॉट. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. आता 100 धावा होतील का हा प्रश्न आहे. बॉल हवेत आहे. विकेट येईल का. आणि यस ऑल आउट. पहिला संघ ऑल आउट झाला या स्पर्धेमध्ये. तो देखील फायनल मॅच मध्ये. 10 विकेट 82 धावा झालेल्या आहेत. 83 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये सेट केलंय. व्ही लॉयन्स ओडिसाने MUCC ओडिसा या टीमच्या समोर 83 टू विन. हे आमचे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. आणि शेवटची विकेट टर्न चांगला प्राप्त केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा करण अंबाला कव्हर पॉइंटला धावला आणि एक चांगला झेल त्याने टिपलाय. आशिष मेहरुल आउट झालाय. 10 विकेट गमावलेत. व्ही लॉयन्स ओडिसाने ऑल आउट झालाय संघ. आणि दुसऱ्या डावामध्ये आता 83च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि ज्यावेळेला दुसरा डाव सुरू होईल या ग्रँड फिनाले मध्ये 70-70 प्रस्तुत मान्सून सुपर सिरीज मध्ये काय होईल. कोणता संघ ही ट्रॉफी जिंकेल आपण याची कहाणी ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून चंदू शेटे सर यांच्या जुबानी. धन्यवाद.
नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे मान्सून सुपर सिरीजमध्ये. मान्सून सुपर सिरीजची शेवटची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळालेली आहे. ज्या शेवटच्या मॅचमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. गेली 3 दिवस 7-7 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळाल्या. आज 8 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळाल्या. खेळाडूंवर बोली लागल्या. त्यानंतर जर पाहिलं तर विविध संघ निवडले गेले. टीम बॅलन्स पाहायला मिळाल्या. धावांचे लयलूट या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचबरोबर जर पाहिलं तर 10 अर्धशतकं पाहायला मिळाली. 1 शतक पाहायला मिळालं. चांगल्या कॅचेस पाहायला मिळाल्या. लांबवरचे षटकार पाहायला मिळाले. बोल्ड आउट होताना पाहायला मिळाले. असं खूप काही पाहायला मिळाले आपल्याला गेली 3 दिवसात. आणि आता शेवट कसा होणार हे पाहायचं आहे. MUCC ओरिसा अन्वी अंजू मॅम यांची टीम आहे आणि यांना धावांचा पाठलाग करायचा. या मॅचमध्ये 83 धावांचा पाठलाग करायचा 8 ओव्हरमध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे व्ही लायन्स ओरिसा. प्रांतिक परिडा साहेबांची टीम आहे. एक तरफ प्रांतिक परिडा साहब, एक तरफ अंजू अन्वी मैम, इनकी ये टीम और दोनों के बीच ये फाइनल की भिड़ंत. 83 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए. और समूचे टेनिस क्रिकेट विश्व में, रबर बॉल के विश्व में चर्चा इस टूर्नामेंट की है. पिछले 3 दिनों से काफ़ी मात्रा में YouTube के जरिए 70 स्पोर्ट्स पर भी इस टूर्नामेंट को देखा गया. और अब आखिरी पड़ाव है इस टूर्नामेंट का. आने वाले समय में भी 2 बड़े रेनी सीजन के टूर्नामेंट आने वाले हैं 70 स्पोर्ट्स पर, जिसमें मानसून ब्लास्ट 17 जुलाई से शुरू होने वाला टूर्नामेंट देखने मिलेगा आपको. उसके बाद रबर बॉल क्रिकेट कार्निवल भी देखने मिलेगा जुलाई के एंड में. और उसके बाद अयोध्या में बड़ा टूर्नामेंट, बड़ा धमाका होगा. मानसून ब्लास्ट 3 लाख की इनामी राशि पहली, दूसरी इनामी राशि 1.5 लाख की, तीसरी 75,000 की. और हर एक मुकाबला 12 ओवर का होगा. ये टूर्नामेंट नॉकआउट होगा. और इसमें शामिल होने वाली टीमें हैं उमेश 11, उनके खिलाफ मैच होगा पहले मुकाबले में. त्विषा स्पोर्ट्स रिची जीतू नीलेश 11 डोंबोली इनका. दूसरे मुकाबले में 17 तारीख को खेलते नजर आएंगे व्ही लायन्स ओरिसा और उनके खिलाफ विक्रोलियंस विक्रोली. 18 तारीख को मैचेस रहेंगे विके रायगढ़ ग्रामीण और उनके खिलाफ भिवंडी 11 JP. दूसरा मुकाबला होगा 18 तारीख को रायगढ़ 11, उनके खिलाफ श्रीजा 11 लालबाग मुंबई. और 19 तारीख को पहला मुकाबला खेला जाएगा किंग्स 11 वर्सेस कांधारी किंग्स और उनके खिलाफ MUCC ओरिसा ताई पैकर्स. एक पारी हो चुकी है, दूसरे पारी की शुरुआत होने जा रही है. और दूसरे पारी की शुरुआत में दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए, एक तरफ है करण अंबाला, भारतीय टेनिस क्रिकेट का इस वक्त का बड़ा सितारा, और उनका साथ देने के लिए मैदान के अंदर आते हुए जिनके नाम पर भी कम वक्त में 20 मोटरसाइकिल बाइक दर्ज है मैन ऑफ द सीरीज की जीतने की. मैदान के ऊपर डोंबिवली के वडवली गांव के ऋतिक पाटिल मैदान के ऊपर आएंगे. 83 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए. मगर व्ही लायन्स ओरिसा भी एक बड़ी टीम है और इस 83 में भी एक अच्छा मैच, अच्छा मुकाबला होने की संभावना यहाँ जरूर होगी. तो देखना होगा आने वाले समय में क्या होगा. आखिरी पड़ाव इस पूरे टूर्नामेंट का, मान्सून सुपर सिरीज का. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला करण अंबाला, एका बाजूला ऋतिक पाटील. आणि त्यांना उत्तर देण्यासाठी जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आपला प्रमुख गोलंदाज म्हणजेच इम्रोज खान यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. बॉलला गरगर वळवणं हे त्यांचं काम पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला करण अंबाला आणि ऋतिक पाटील यांना आपण पाहतोय. आमचे क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कोणी भिवंडीवरून आले, कोणी कल्याणवरून आले, कोणी ठाण्यावरून आले, कोणी मुंबईवरून आले, कोणी डोंबिवलीवरून आले, कोणी कल्याण, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अंबरनाथ बदलापूरवरून देखील आलंय, कुणी नवी मुंबई रायगडवरून देखील आलंय. तर या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं स्वागत. आणि या मॅचला यूट्यूबला पाहतायत, मग भारतातील, भारताच्या बाहेरील सगळे क्रिकेटचे चाहते, त्या सगळ्या क्रिकेटच्या चाहत्यांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. पावसाळी स्पर्धा आहे, पाऊस आला हरकत नाही, पाऊस मॅच तशीच सुरू राहणार आहे कारण हे क्रिकेटच पावसाळी आहे. आणि पावसाने मात्र या ठिकाणी मॅचची रंगतता वाढणार का तेच मला आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. कारण अंबाला पावसाचा शिडकावा मैदानाच्या आतमध्ये थेंब आता कोसळायला सुरुवात झाली आहे. कारण ओला बॉल, सुका बॉल हे 2 वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आहे. आणि तसंच मात्र या ठिकाणी आता बॉल आर्यन यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलाय. हे थोडीशी रणनीती, बॉलर बदलतात, बॅटर बदलतात,
रणनीती बदलते दोन्ही टीमची. पाऊस आल्यानंतर वातावरण ओलं असल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती बदलताना पाहायला मिळत असते. पाहूया आता काय होईल. हॅलो, हा बोला ना. करण अंबाला, पाऊस येतोय, हरकत नाहीये, पाऊस कोसळणारच आहे, पावसाळ्यात सुरू आहे. परंतु पावसाळ्यामध्ये रबर बॉल क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. पूर्वी जर पाहिलं तर पार्ले टिळकचा चिखल आम्हाला आठवतोय. लाल रंगाच्या बॉलने चिखलामधील अगदी कोणत्याही पद्धतीने गोलंदाजी तुम्ही टाकू शकत होतात, अशा प्रकारचं ते क्रिकेट असायचं. आणि त्यानंतर या क्रिकेटला आता जवळपास 40-45 वर्ष झालीत आणि मुंबईतून सुरू झालेला प्रवास हळूहळू आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील चांगलाच वाढलाय. पहिला बॉल वेग आणि वेगाबरोबर बाउन्स देखील पाहायला मिळाला. पहिल्या काही क्षणार्धामध्ये करण अंबाला यांनी बरेचसे प्रश्न विचारता बॉल कीपर यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली आर्यन यांनी. अपेक्षित नसेल की आर्यन एवढाच वेगवान बाउन्सर सुद्धा टाकेल, परंतु करण यांना त्यांनी तो टाकलाय. वातावरण थोडंसं ओलसर बनताना पाहायला मिळतं इकडं. याही वेळेला गती कमी केली, बॉलला थोडीशी उसळी दिली. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. हायवे दिवे, बाजूलाच असणारं गाव आणि त्या गावातून हा युवा खेळाडू पुढे आलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर म्हणजे सुरुवात व्हायची आहे धावसंख्येला. पहिल्या दोनही बॉलवर 83 म्हणजे 83 काही मोठी धावसंख्या नाहीये, परंतु जर डॉट बॉल आले, जर विकेट आल्या, याच्यामध्ये देखील मॅच रंगू शकते. ते प्रयत्न करावे लागतील. बिग हिट, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. मिड ऑन आतमध्ये आहे पाहिलं होतं, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला खरा, परंतु बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावा. हा बॉल थोडासा पुढे केला, करण यांनी अंदाज घेतला मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये, तर त्यांच्या डोक्यावरून खेळूयात आणि तेच इकडे केलं गेलं. 4 धावा वसूल केल्या गेल्या. करण अंबाला. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने एक वेगळी छाप सोडली आहे. ISPL सारख्या स्पर्धा जर पाहिलं तर लिलिया गाजवलेल्या आहेत, बिग बॅश गाजवलेल्या आहेत, मोठमोठ्या स्पर्धा, सुप्रीमो, रतनभाऊ पाटील स्मृती चषक, अशा कित्येक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाले मागील 2 ते 3 वर्षामध्ये. अगदी राष्ट्रवादी चषक सुद्धा. आणि त्याचमुळे या खेळाडूची चर्चा आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये सुद्धा आपण त्यांना जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालं. करण अंबाला. ISPL मध्ये दोन्ही वर्षी चांगली छाप सोडली आणि सर्वात जास्त बोली लागणारे खेळाडू देखील राहिले होते. आर्यन यावेळेला खेळलाय फटका, बॉल हवेत आहे, फाईन लेगच्या क्षेत्र आणि मंगेश वैती तिकडे आले. करण अंबाला. आपल्या आर्यन भोईरने मात्र विकेट घेताना पाहायला मिळते आणि टाळ्या सुटता वाजतायत. का नाही वाजणार, एवढा मोठा खेळाडू आपल्या आर्यनने बाद केलाय, त्याच्यामुळे गावकऱ्यांच्या, स्थानिकांच्या टाळ्या तर वाजणारच. बॅटला बॉल त्यावेळेला ज्यावेळेला लागला ना, असं वाटलं गेला सीमारेषेच्या पलीकडे, परंतु टायमिंग तेवढं नाही झालं. बॉलने लांबीपेक्षा उंची जास्त गाठली आणि तिकडे मंगेश वैती. क्या बात आहे, मंगेश वैती दाखवत आहेत. चला आता आपल्याला पॅव्हेलियनच्या दिशेने जायचंय. हे देखील या ठिकाणी माझ्या मते काय जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी आर्यनने केली आहे. करण अंबाला सारखी एक मोठी विकेट काढलेली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर पहा, हे मैदानातली गोष्ट आहे आणि मैदानात या गोष्टी होत राहतात. आणि मंगेश वैती तसे मितभाषी आहेत, परंतु सेलिब्रेशन त्यांचं आवडलंय, कारण मोठी विकेट घेतली, आनंद होणार, कॅच पकडल्यावर आनंद तर होणारच. मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिलं मिळतात रोहित भालेराव, पावसाळी स्पेशलिस्ट बॅटर. खडेगोळवली गावापासून सुरू झालेला प्रवास अजूनही आम्हाला नगरसेवक चषक शिरवणे आठवते. हा खेळाडू ज्या ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती स्पर्धा आठवेल आणि त्यांनी मारलेले 23 षटकार आठवतील एका स्पर्धेतील. मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच रोहित भालेराव. किडनी या नावाने त्यांची ओळख आहे. एक चौकार मारला खरा करण अंबाला यांनी, परंतु त्यानंतर त्यांना बाद व्हावं लागेल. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. आर्यन यांनी एक मोठा कारनामा केला, विकेट घेतली आहे, करण अंबाला यांना आउट केलेला आहे. रोहित भालेराव आणि ऋतिक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
कमी गतीचा बॉल, अंदाज घेतला या बॉलचा, थोडस पुढे खेळले होते परंतु बॉलला ऑन साइडला ढकललं. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल तिकडे दिलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण देखील होताना पाहायला मिळतील. 83चा पाठलाग करायचा आहे आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे 6 धावांवर ही धावसंख्या जाते. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 ओव्हरमध्ये 83 करायच्या, 10 पेक्षा थोडीशी जास्त सरासरी करायची आहे. या ठिकाणी धावा करायच्या आहेत. यावेळेला वेगात पायावर आदळलाय बॉल, LBW च्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. रोहित भालेराव पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे हादरे दिल्यानंतर कुठेतरी मॅच मध्ये टीम व्ही लायन्स देखील येताना पाहायला मिळेल. आता ही मॅच चांगली होईल हे मात्र या ठिकाणी दिसतंय कारण 2 महत्वपूर्ण विकेट आलेले आहेत. आर्यनचा हा बॉल पायावर आदळला जातोय आणि इकडे जर पाहिलं तर दुसरी विकेट आली आणि धावा जर पाहिलं तर 6 झालेल्या आहेत. म्हणजे या मॅच मधील रंगत आता वाढताना पाहायला मिळेल आपल्याला. रोहितला माघारी परतावं लागेल. 2 विकेट आलेले आहेत. फायनल मॅच आहे. फायनल मॅचचा दबाव सुद्धा असतो कारण मोठी मॅच असते, टायटल मॅच असते आणि त्याच्यामुळे दबाव सुद्धा या मॅचचा असतो. त्या दबावाला देखील जुगारावं लागेल आपल्याला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये भिवंडी क्रिकेटचा असा सितारा ज्याच्या बॅटिंगची मात्र कौशल्य पाहण्यासारखं असतं, पाहतच राहावं असं हे अशी बॅटिंग ज्यांची असते असे बिलाल शेख दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऋतिक पाटील जोडीला आहेत. बी शेप मध्ये क्रिकेट खेळणारे दोन्ही बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या ओव्हरसाठी हे प्रेक्षक आलेत. कोण जिंकणार हे टायटल पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी श्री गुरुदत्त स्टँड मध्ये. श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आज बाजी कोण मारणार, अगदी हरियाणापासून महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले खेळाडू देखील पाहायला मिळाले. पावसाळी क्रिकेटचं नक्कीच प्लेयर दिवेकर देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. मॅजिक बॉक्स यशपाल माळी यांच्या नावाने हा मॅजिक बॉक्स सभा देखील पाहायला मिळतो. एक लिजेंडरी खेळाडू याच गावचे ज्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली सर्व दूरपर्यंत. लेजंड ऑफ मानकोली दीपेश माळी ज्या धडाकेबाज बॅटर यांची ओळख आहे, त्यांचे बंधू देखील आहेत. इम्रोज एक जबरदस्त गोलंदाज आहे ठाण्याच्या महागिरीचे. तर वडवली डोंबोली परिसरातील बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतिक पाटील, ऋतिक विरुद्ध समोर जर पाहिलं तर इम्रोज सामना बनलेला आहे. अजूनही जर पाहिलं तर 11ची सरासरी येणाऱ्या कालावधीमध्ये गाठावी लागणार आहे. 42 बॉल 77 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. इम्रोजचा पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडीशी उसळी, थोडासा कट आणि इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पहिला बाउन्स देखील घोषित करण्यात आलाय. आजच्या दिवसात 2 दिवसाचाही रेकॉर्ड तोडला जातोय. 5 लाख प्रेक्षकांनी आज 70 स्पोर्ट्स वर ही स्पर्धा पाहिली आहे. कौतुक करावं लागेल लाईव्ह कव्हरेज करणाऱ्या सगळ्या टीमचं. हो 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 बॅट फिरली परंतु बॉलही फिरलाय. लेंथवरचा बॉल कुठेतरी बाजूला स्क्वेअर लेगच्या दिशेने आडव्या बॅटने लपेटायचा होता, नाही शक्य झालं. टप्पा पडल्यानंतर बॉल किंचितसा, जास्त नाही परंतु किंचितसा टर्न, गती कमी आणि केतनच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हळूहळू मॅच बनू देखील लागलेली आहे. प्रत्येक संघ हा बलवानच होता. 8च्या 8 टीम क्वालिटी होत्या, त्याच्यामुळे मजा आली. यावेळेला सन्मान दिला या बॉलला. चांगला बॉल होता, कुठेतरी स्ट्रोकला मुरड घातली, हळूवार पद्धतीने फक्त पुश केलं, ढकललं आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आणि ही समयसूचकता दाखवावी लागते. प्रत्येक वेळेला तुम्ही फ्रंट फुटवर नाही घेऊ शकतात, काही वेळेला तुम्हाला बॅक फुटला देखील यावं लागतं. प्रत्येक वेळेला तुम्ही षटकार नाही मारू शकत, काही वेळेला तुम्हाला सिंगल देखील घ्याव्या लागतात. आणि सध्या या ठिकाणी त्या बाबी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गोष्ट एक धाव मात्र इकडे येताना पाहायला मिळत. बॅकफुटला जात असताना स्ट्रोक खेळलाय खरा, तिकडे आर्यन आले, चेंडूची फेकी, 1 रन कंप्लीट करतील. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
पहिल्या चेंडूवर वाईट जरूर आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. इम्रोज एका बाजूला पाहायला मिळतील, केतन म्हात्रे एका बाजूला, पवन केने आयकॉन म्हणून एका बाजूला, केतन एका बाजूला, करण अंबाला. एक मोठी मॅच, फायनलचा मुकाबला. याही वेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अपेक्षा एवढी उसळी नव्हती, त्यामुळे टायमिंग याही वेळेला नाही झालंय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल. फायनल बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही टीमने जर पाहिलं तर खूप सारी मेहनत केली. लीग पद्धतीच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. लीग मॅचेस मधून जर पाहिलं तर पुढे आलेले 4 संघ, त्यातून आता 2 संघ उरलेले आहेत. प्रत्येक टीमने चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या संघ मालकांचं देखील या ठिकाणी आम्ही कौतुक करू ज्यांनी टीम्स घेतल्या. 10 धावा धावफलकावर बिलाल. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि थोडंसं अक्रॉस आतमध्ये शफल होऊनच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इम्रोज मात्र या ठिकाणी नियोजनबद्ध गोलंदाजी करतायत. शफल होऊन खेळले खरे, परंतु नाही शक्य झालं. बॉल अगदी स्टंपच्या थोडासा वरून देखील गेलाय आणि तिकडे येताना पाहिला मेला आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग केली आहे इम्रोज यांनी सुद्धा. 83चं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हळूहळू मॅच बनते. MUCC या मैदानात खेळत असताना किंवा जबरदस्त कामगिरी त्यांची सातत्याने राहिली आहे. बिलाल हा बॉल पुढे केला होता, फटका चांगला खेळला जातोय. गवतामध्ये गवतालाही चिरत असताना बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहिलं मिळेल. 4 धावा चौकार येताना पाहिलं मिळेल आणि धावसंख्या 4 ने पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. पुढे केला हा बॉल पाहिला मिळाला. मिड ऑफ आतमध्ये होते, त्याचा फायदा इकडे घेतला आणि चौकार वसूल केला जातोय, परंतु अजूनही नियंत्रणच आहे असं मी म्हणेल, कारण 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 14 धावा धावफलकावर. हे प्रेक्षक आहेत माझ्यामध्ये हायवे दिवे गावचे सुद्धा समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर मोठ्या संख्येने याच गावचे म्हणजे मानकोलीचे समर्थक आलेत, विविध गावातून आलेत. आपल्या गावचा खेळाडू खेळतोय तर त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. 9,83,781 सबस्क्रायबर आतापर्यंत झालेत आणि गेल्या 3 दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर आपण प्रतिसाद दिलाय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अशाच स्पर्धा दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळतील. आवर्जून सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स. 2 ओव्हरमध्ये 14 धावा, थोडंसं नियंत्रण, थोडंसं कंट्रोल. प्रेक्षक आनंद घेत आहेत या दर्जेदार क्रिकेटचा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. आशिष मेरोल यांना मात्र आमंत्रित करण्यात येत आहे. पुढचा षटक घेऊन एक चांगला ख्यातनाम अष्टपैलू खेळाडू, यावर्षीचा हंगाम खूप चांगला राहिला त्यांच्यासाठी. मोटरसायकल जिंकल्या त्यांनी या हंगामामध्ये. तर दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील यांच्याकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे. 36 बॉलमध्ये 69, 6 ओव्हरमध्ये 69 धावांची आवश्यकता आहे. वातावरण जे काल आपण 2 दिवस पाहत होतो, पाऊस होता आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या ज्या धावा होत्या ना, अतिरिक्त बाउन्सर पाहायला मिळायचे आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन पाठीमागे बॉल पकडता येत नव्हते. त्या धावा कुठेतरी या ठिकाणी थांबल्यात, नाही तर 20 धावा तर त्याच येत होत्या एका डावामध्ये. फुल टॉस, त्याला तडम्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. गावचाच बॉल थांबलाय आणि इकडे बिलाल देखील थांबलेत म्हणतायत. एकच धाव ठीक आहे, कारण 2 विकेट तर गेल्यात आणि आता जास्त रिस्क लगेच नको घेऊयात. मागील मॅचमध्ये देखील अशीच अडखळती सुरुवात झाली आणि त्यानंतर पवन केने आणि बिलाल शेख यांनी 100 पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप केली. या मॅचमध्ये ऋतिक पाटील आणि बिलाल यांना आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर आहेत. आशिष मेहरोल फुल टॉस केलाय आणि या फुल टॉसला फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार खेळलाय, चुकीला माफी नाही. फुल टॉस करून बसले आणि बिलाल हे असे खेळाडू आहेत, वाट पाहत असतात कधी गोलंदाज चुकी करतोय. चांगला बॉल टाकला तर त्याचा सन्मान देतात, खराब बॉल टाकला तर त्याला असा मैदानाच्या बाहेर पाठवतात. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 21 धावा धावफलकावर. या डावातील पहिला षटकार 3ऱ्या ओव्हरमध्ये आलाय. MUCC MUCC ओरिसा, दुसऱ्या बाजूला व्ही लायन्स ओरिसा.
ओरिसाच्या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणातील थोडासा बदल देखील या ठिकाणी होतोय. हा बॉल पुढे होता आणि याला सुद्धा मागे पाठवलंय. आता 6 धावांसाठी ओव्हरपिच केला आणि त्याची सजा तर मिळणार आहे. बिलाल तंत्रशुद्ध बॅटर आहेत आणि प्रतिस्पर्ध्याने केलेल्या चुकाचा फायदा घेणारे बॅटर आहेत आणि याही बॉलला थोडासा या ठिकाणी फोर्स केला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाठवलाय. बॅक टू बॅक आलेले षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आले. जो थोडासा दबाव निर्माण झाला होता ना त्या 2 विकेटचा त्याला हटवलं बिलाल यांनी. पहिल्या मॅच पासून बिलाल यांची बॅटिंग देखील तेवढीच निर्णायक आहे. पहिल्या मॅचच्या 44, मागील मॅच मध्ये देखील 100 धावांची पार्टनरशिप पवन यांच्या बरोबर आणि आताही टीमला कुठेतरी या ठिकाणी बॅकफुटला जात होते. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आणण्याचं काम त्यांनी केलंय. सत्तावीस धावा धाव फलकावर 2 विकेट माघारी आहेत. 83चा करायचा पाठलाग. फायनल मॅच. चर्चा या स्पर्धेची सर्व दूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. भारतभर वेगात बॉल टाकलाय, ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय यावेळेला, परंतु पंच म्हणतायत हा वाईट बॉल आहे. आणि मोठ्या प्रमाणावर युट्यूबला जवळपास 3ही दिवशी जवळपास 5 लाखाच्या आसपास प्रेक्षकांनी मॅचला पाहिलं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक 70 स्पोर्ट्सशी जोडले देखील. प्रेक्षक चांगलं क्रिकेट जर असेल तर आवर्जून येतात मैदानात सुद्धा आणि युट्यूबला सुद्धा. फुलटॉस बॉल फक्त या ठिकाणी दिशा देण्याचं काम. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. बिलाल यांची सुरुवात जर पाहिलं तर अगदी अंधेरीला सुद्धा ज्या वेळेला नव्याने उमर 11 सुरू झाली होती ना, सगळे हे कॉलेजचे खेळाडूला असताना मात्र त्यातील एक खेळाडू म्हणून पुढे त्यांना पाहायला मिळाले. गैसुद्दीन, बिलाल या दोन्ही बंधूंनी भिवंडीचं क्रिकेट सुद्धा काय गाजवलंय. यावेळेला थोडासा लांब बॉल टाकला, थोडासा आपटला आणि त्याच्यामुळे पंच वाईट बॉल घोषित करतायत. धावा पुढे चाललेल्या आहेत. 2 ओव्हर मात्र नियंत्रण असणारी धावसंख्या या ओव्हरमध्ये नियंत्रण ते सुटलेलं आहे. त्याचं कारण आहे 30 धावा धाव फलकावर. 83चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 53 धावा या मॅचला जिंकण्यासाठी करायच्या आहेत. आशिष मेहरोल वेगात बॉल, तेवढ्याच वेगात मात्र कव्हरच्या दिशेने पाठवलाय. क्लासिकल अंदाजामध्ये हा फटका येताना पाहायला मिळाला. ऋतिकचा दर्जा आणि दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो इकडे. 4. वा वा वा. असे फटके खेळण्यासाठी टायमिंग, नजर, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा बॅटचा फ्लो या सगळ्यांचा मिलाप होणं गरजेचं असतं आणि ते या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. वा ऋतिक वा. देखना फटका होता हा. कमबॅक करावं लागेल. सामना संपलेला नाहीये. केतन म्हात्रे म्हणा, उमर म्हणा, हे असे खेळाडू आहेत मॅच सोडणारे नाहीयेत. फाईट करणारे आहेत. फाईट करावी लागेल. यावेळेला चांगला बॉल, परंतु फटकाही तेवढा सुंदर मारलाय. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवून पॉईंटच्या दिशेने मात्र ढकललं या बॉलला आणि कौतुक करावं लागेल. बॉल चांगला होता परंतु फटकाही तेवढा सुंदर होता. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झालेली या ठिकाणी 35 धावा. या ओव्हरमध्ये मात्र रन आल्या आणि अजूनही 5 ओव्हरमध्ये 48 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांना उत्कंठ आहे. कोण जिंकणार हे पाहायचं आहे. डगआउटचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं MUCC ओरिसा टीमचं. बरेचसे प्रेक्षक तर याच्यासाठी आतुर असतील की पवनची बॅटिंग सुद्धा पाहिजे काहींना. हे प्रेक्षक आहेत मोठ्या संख्येने आलेत. टेनिस बॉल क्रिकेटची प्रचंड लोकप्रियता वाढली गेल्या काही वर्षामध्ये. त्याचबरोबर जर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट सुद्धा काही 4 महिने स्वस्त बसू देईना आणि आता रबर बॉल क्रिकेटच्याही मोठ्या मोठ्या स्पर्धा गावागावामध्ये होऊ लागलेल्या आहेत. बऱ्याच स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील असणार आहेत. महाराष्ट्रभर रबर बॉल क्रिकेटचं देखील आता जाळं पाहायला मिळत आहे. अगदी नागपूरमध्ये सुद्धा रबर बॉल स्पर्धा आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये देखील रबर बॉल स्पर्धा आहेत आणि कोकण रिजनमध्ये तर मुंबई आणि परिसरामध्ये तर त्या मोठ्या प्रमाणावर खेळल्या जातातच. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा धाव फलकावर. विकेट थांबवल्या आणि धावाला पुढे नेण्याचं काम केलंय. त्याच्यामुळे कोणत्या गोलंदाजाला आणणार, कारण सामना तर अजूनही संपलेला नाही. इकडे विकेटसाठी जावं लागेल आणि विकेट जर आली तर मॅच मध्ये पुन्हा प्रवेश होऊ शकतो हे माहिती आहे विलायन्स संघाला सुद्धा.
उत्कंठ असणार आहे ज्या स्पर्धेची. 2 वर्ष अभूतपूर्व याच्यानंतर मान्सून ब्लास्ट आपल्या भेटीला येते. तिसऱ्याही पर्वामध्ये 12 ओव्हरच्या प्रत्येक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नॉकआउट स्पर्धा आहे आणि 12 आमंत्रित संघ देखील असणार आहे, त्यामुळे याही मॅचची चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मान्सून ब्लास्ट सहभागी संघ NP स्पोर्ट्स उत्तनचा उल्लेख राहिला होता थोड्या वेळापूर्वी आणि हे ग्राफिक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे देखील एकाहून एक सरस स्पर्धा, म्हणजे मागील 4 वर्षात 4-4.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा येताना पाहायला मिळाल्या. 70-70च्या माध्यमातून, म्हणजे मागील 4-5 वर्षात जवळपास 25 स्पर्धा आल्या. सोपी गोष्ट नाही आहे, म्हणजे एका हंगामात एका वर्षात 4-5 स्पर्धा करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि काहीतरी वेगळे पण स्पर्धा व्यावसायिक क्रिकेटसाठी झाली, स्पर्धा जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटसाठी झाली, अंडर 24 साठी झाली, म्हणजे या वेगवेगळ्या फॉर्मॅटसाठी स्पर्धा झाली. स्पर्धा सिमेंटवर झाली, स्पर्धा मातीवर झाली, स्पर्धा गवतावर झाली, स्पर्धा छोट्या ग्राउंडवर झाली, स्पर्धा मोठ्या ग्राउंडवर झाली. आणि आता अयोध्या नगरीमध्ये, प्रभू श्रीरामाच्या नगरीमध्ये अयोध्या धमाका बिग बॅश आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 लाख आणि 5 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा अयोध्या धमाका बिग बॅश ही आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. सर्वांना त्याची देखील उत्कंठा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. हा बॉल पुढे केला होता, त्याच्यावर फटका फसलाय, बॉल हवेत. आर्यन आले तिकडे, इम्रोज आले आणि विकेट देखील घेऊन गेले. जरी धावा आल्यात, एक कोंडी या ठिकाणी पुन्हा एकदा फोडली आहे आणि या मॅचला आम्ही सहजासहजी प्रतिस्पर्ध्यांकडे जाऊ देणार नाही सांगतायत. ऋतिक आउट. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला सुद्धा प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. सुहास पवार यांचं मैदानाच्या दिशेने आगमन होताना पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार या मॅचला? 16,000 प्रेक्षक आताही आमच्या बरोबरीने जुडले गेलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. सुहास पवार यांची बॅटिंग या ठिकाणी पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खास सातत्याने मात्र प्रीमियर लीग स्पर्धा मोठ्या प्रमाणावर खेळत असतात, विशेषतः महाराष्ट्र कर्नाटकमध्ये चर्चा त्यांच्याही नावाची होताना पाहायला मिळते. असे कल्याणचे खेळाडू आहेत, दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जोडीला बिलाल आहेत. इम्रोजने पहिल्याच बॉलला विकेट घेऊन मात्र या ठिकाणी सांगितलंय, आपले इरादे स्पष्ट केलेत. 29 बॉल 48, 5 ओव्हरमध्ये 48 करायच्या होत्या. पहिल्या बॉलला विकेट आली आहे. एक बॉल सामना इकडे किंवा तिकडे जाताना पाहायला मिळेल. विकेट आल्या, रन ही चिंतेची बाब नसेल, विकेट ही चिंतेची बाब असू शकते, कारण 35 धावांवर 3 विकेट आलेले आहेत. जरी येणाऱ्या कालावधीमध्ये 48 करायचे असेल, विकेट मात्र 7 घ्यायच्यात. या दोन्ही अँगलने आपण धावसंख्येकडे पाहू शकतो. केतन पाहायला झालेली जखम आणि त्यातून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी श्रेयस. वेगात बॉल टाकलाय, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केतनने अडवलाय. पाठी मानावं लागेल, नाहीतर आणखी एक धाव अतिरिक्त येऊ शकली असती वाईडच्या बरोबरीने. कारण एवढा लांबचा क्लोज उभे राहून वाईड पकडणं, ज्या ठिकाणी ते उभे होते ना तिकडनं ते पकडणं तेवढं सोपं नव्हतं. आणि आणखीन एक धाव या ठिकाणी मिळेल. सुहास पवार तंत्र यांच्याकडे तेवढंच चांगलं आहे. ओ हो हो हो, वळवलाय बॉल. टिपिकल म्हणजे ऑब्रेक. ज्या पद्धतीने नॉर्मली जर पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजाला ते बॉल बाहेर काढतात आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला देखील आता उलट्या साईडने बाहेर काढलाय. वाह. आणि बाउन्स देखील पाहायला मिळाला या बॉलला, कौतुक करावं लागेल. बॉलची ग्रीपच ऑब्रेकची केली होती यावेळेला त्यांनी, आणि अतिरिक्त उसळी बॉल पाठी गेला, परंतु रन नाही आले. ओव्हर फुल टॉस समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळलाय स्टोक. तिकडे आकाश चिंदारे येताना पाहायला मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. इम्रोजने दबाव निर्माण केलाय. तिसऱ्या षटकात ज्या धावा आल्या ना त्याला पुन्हा एकदा कंट्रोल केलंय. 83चा पाठलाग आहे. व्ही लायन्स ओरिसा बॅटिंग फिल्डिंगसाठी पाहायला मिळते, तर MUCC ओरिसा पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी फलंदाजीसाठी. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. इम्रोज संकटातून बाहेर काढण्याचं काम टीमला कित्येक वर्ष केलं या देखील खेळाडूने. मग विनर्ससाठी टीम बालाजीसाठी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय.
ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता बिलालचा. आणखीन एक पहा, यष्टीरक्षक क्लोज उभं राहणं किती तुमचा माइंड बॅटरचा बदलताना पाहायला मिळत असतो आणि केतनने हे चांगल्या पद्धतीने काम केलंय. GI11 विक्रोळीला सुद्धा सुरुवातीला क्रिकेट त्यांनी खेळलं शांतीबाई यांच्या. बॅकफुटला जाऊन खेळलं तेवढं सोपं नाही आणि त्यातल्या त्यात थोडासा या ठिकाणी मन बदललं केतन यांनी क्लोज राहून देखील, परंतु बिलालला थांबवणं तेवढं सोपं नाहीये. चांगला बॉल, त्याचा सन्मान दिलाय. आता बॉल हा थोडासा पुढे गेला, परंतु याला देखील फक्त खाली जागेत ढकलण्याचा प्रयत्न राहिला. इम्रोजची बॉलिंग माझ्या मते थोडीशी इकडे विचारपूर्वक खेळली जाते. ही देखील कदाचित एक रणनीती असावी. 38 धावा धाव फलकावर आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळेल कोणता बॉल पुढला येईल इम्रोजच्या पेटाऱ्यातून ते या ठिकाणी पाहायचं आहे. कारण प्रत्येक बॉल बॅट्समनकडे तर खूप सारा वेळ असतो, बॉलरला मात्र जे काही करायचं या 6 बॉलमध्ये विचारपूर्वक करावं लागतं. हो, या वेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कीपरचं क्लोज उभं राहणं इकडे पठ्ठ्यावर पडताना पाहिलं मिळतं. आणि काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि काय वळलाय बॉल, जबरदस्त. बॅट्समन साठी टाळ्या वाजवतो. मला वाटतं या मॅच मध्ये केलेल्या या ओव्हरमध्ये दिलेल्या 3 रनसाठी देखील टाळ्या वाजायला हरकत नाहीये. चांगली बॉलिंग केलेली आहे, परंतु हा सामना हळूहळू रंगू लागलाय. त्याचं कारण आहे 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 38 धावा धाव. आणि अजूनही जर पाहिलं या मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 45 पाहिजेत. मजा येईल, प्रेक्षकांना मॅच पाहिजे चुरशीची. आताही जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या मॅचचा प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. 18,000 प्रेक्षक मात्र या ठिकाणी आमच्याशी जुडले. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. येस, प्रल्हाद शेठ माडी देखील त्या ठिकाणी आहेत. राहुल वाल खेळाडू कक्षामध्ये. आणि चला, धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर 45 ची आवश्यकता. येस, सबस्क्रायबर मीटर या ठिकाणी पाहतोय. मोठ्या संख्येने खूप चांगला प्रतिसाद मिळालाय आणि आपणही या अभियानामध्ये सहभागी व्हा. आवर्जून सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स. या वेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले आणि आणखी एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. विकेटचं पतन. मॅच मधील मात्र रंगतता या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू हा सामना रंगतदार अवस्थेकडे निघालाय. आर्यन भोईर की फॅक्टर ठरतायत. पुन्हा एकदा विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. सामना फायनलचा आहे आणि त्याच्यामधील आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात ज्यांनी 72 धावांची खेळी केली आणि ज्यांना पाहण्यासाठी ज्यांचा सेल्फी काढण्यासाठी देखील गर्दी होते, गोरसई गावाचं नाव मात्र महाराष्ट्रभर नेणारा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. पवन केने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया मोठ्या प्रमाणावर 17,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला जुडले जात आहेत. 18,500 प्रेक्षक जुडले जात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पवन केने, आर्यन भोईर यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे MUCC ओरिसाकडे. पहिलाच बॉल आणि त्या ठिकाणी मोठी विकेट येताना पाहायला मिळते. आर्यन भोईर पहिल्याच बॉलवर विकेट घेताना देखील पाहायला मिळत आहेत. आता हसतायत, थोडेसे डोक्याला हात लावतात आर्यन, का त्यांना विकेट पाहिजे होती की नाही, परंतु विकेट मिळाली आहे आणि ती सुद्धा पवन केने यांची मिळालेली आहे. या मॅचला फिनिश करण्याचा बॉल मैदानात पाठवायचे. मॅच मोठी नाहीये, एखादं 2-3 षटकाराचं षटक आलं तरी सामना हा जवळ येऊ शकतो, परंतु दबाव निर्माण केलाय विलायन्स टीमने. पहिलाच बॉल तो होता फुलटॉस. पवन गेले सीमारेषच्या पलीकडे खेळायला आणि तिकडे आकाश होते तिकडे आणि त्यांनी पकडलेली कॅच पाहायला मिळाली आहे. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.
कारण आनंद तर होणारच ना, कारण जबरदस्त फॉर्मात आहेत पवन केने. त्यांची विकेट जर पहिल्याच बॉलवर मिळाली तर कौतुक तर होणारच आहे. आर्यन यांच्या नावावर 4 विकेट येताना पाहायला मिळत आहेत. अमोल पाटील होते तिकडे. काय मॅच चालली आहे जबरदस्त, यालाच म्हणतात फायनल. आणि दोन्ही टीमच्या बाजूने जाणारा सामनाच प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आवडत असतो. आणि आता काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता MUCCला देखील असणार आहे. अय्यूब दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या हंगामात सुप्रीमो चषकात एक अजरामर खेळी केली. अर्धशतक त्यांच्या नावावर लगावलं गेलं. सर्वोच्च खेळी त्यांनी केली. बेस्ट बॅटरचा पुरस्कार यावर्षी सुप्रीमो चषकात घेतला. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कासर वडवलीचे स्टार खेळाडू दाखल होत आहेत. 5 विकेट माघारी, 38 धावा धावफलकावर आहेत. 22 बॉल 45 सामना ऑन आहे. प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढते. त्याचं कारण आहे कारण एक दर्जेदार स्पर्धा ते या ठिकाणी पाहत आहेत. युट्यूबलाही गर्दी झाली आहे. पावसाळी क्रिकेट काय असतं बरेच जण कुतूहल म्हणून देखील पाहत असतील. पावसाळी क्रिकेट काय आहे, पावसात क्रिकेट कसं खेळायचं, का खेळायचं. बॅटही देखील जर पाहिलं तर खास रंगवलेल्या असतात. आणि जेणेकरून पावसाचं पाणी जरी पडलं तर बॅट खराब होणार नाही यासाठी त्या पद्धतीच्या पेंट केलेल्या बॅट पाहायला मिळतात ज्या पावसाळ्यात असतात. हा जो बॉल आहे ना, तो बॉल सुद्धा वेगळा असतो रबरचा, जेणेकरून पावसात गेला, ओला झाला, चिखल लागला आणि पुन्हा एकदा जर पुसून घेतला तर जसाच्या तसा होणारा हा बॉल मात्र पावसाळ्यात वापरला जातो. हे पावसाळी क्रिकेट आहे आणि ते चांगलंच रंगलंय मागील 3ही दिवस मान्सून सुपर सिरीज. अय्यूब दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आर्यन इम्रोजने 2 ओव्हर लाजबाब टाकल्या, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायचंय आर्यनच्या खात्यात 4थी विकेट देखील आलेली आहे. 22 बॉल मध्ये 45 करायचे आहेत. अय्यूब या वेळेला वेग वाढवण्याच्या प्रयत्नात यॉर्कर करायला गेले आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल इकडे पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. थोडासा वेग वाढवला होता, थोडासा पुढे केला होता हा बॉल आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अय्यूब आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुहास पवार केव्हाही सामन्याचं पारडं फिरू शकतात असे खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय खोलवर टप्प्याचा. कधी वेगात टाकतायत, कधी कमी वेगात टाकतायत, कधी फुल टॉस टाकतायत, कधी यॉर्कर टाकतायत. हे संमिश्र गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. आणि इकडे जर पाहिलं तर आता सुहास पवार सामन्याचं पारडं केव्हाही फिरू शकणारे हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण दबाव जो निर्माण केला ना, या दबावाला हटवण्यासाठी 2 षटकार देखील काफी आहेत. कारण धावसंख्या तेवढी मोठी नाहीये. 21 बॉल मध्ये 43. आणि आम्ही पाहिलंय याच मैदानात जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या झाल्या 144. 2 वेळा पाहिल्या 136चा पाठलाग याच टीमने केल्या मागे. आणि 6 मध्ये 8-9 होताना देखील आम्ही पाहिलंय. 40 धावा धावफलकावर आहे. ओ आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्सप्रेस बॉल मागे गेले, बॉल वेगात, बॉल उसळीमध्ये. आर्यन यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत. 4 विकेट आपल्या खात्यामध्ये मात्र त्यांनी जमा केलेल्या आहेत. चाळीस धावा धावफलकावर. 20 बॉल 43 धावा मॅचला जिंकण्यासाठी एक जबरदस्त क्रिकेट. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत, स्लोवर 1 पंचक. 5 विकेट आर्यन भोईर यांच्या नावावर. मित्रमंडळ टाळ्या व्हायला हरकत नाही आर्यन यांच्यासाठी. फक्त 83 धावा असताना 5 विकेट घेतल्या गेलेल्या आहेत आर्यन यांच्याकडून. सुहास देखील फसले तिकडे. त्याची दुसरी ओव्हर सुरू आहे. फायफर घेतलाय. हा फायफर लक्षात राहील कारण मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये हा त्यांच्याकडून घेण्यात आला. या ठिकाणी कमी गतीचा बॉल टाकला, ऑपरेट करण्याचा प्रयत्न होता, हळूवार पद्धतीने बॉल पुढे आला, फटका खेळण्यासाठी गेले, टायमिंग नाही आणि तिकडे अमोल मात्र आणखीन एक कॅच पकडतायत. काय मॅच चालली आहे जबरदस्त. कधी इकडे जाईल, कधी तिकडे जाईल, परंतु तुम्हा आम्हाला मजा देऊन जाईल ही मॅच. जबरदस्त क्रिकेट आपण सगळेच पाहत आहोत. सूरज केने भावाळे मैदानाच्या आतमध्ये ऍज अ इम्पॅक्ट प्लेयर. याच मैदानामध्ये 2 मोटरसायकल जिंकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सूरज
ऋतिक पाटील यांच्या जागेवर मात्र इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. सिरीज घेतलं होतं धडाकेबाज ट्रॉफीमध्ये मुरबाडला मानाच्या स्पर्धेमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 40 धावांवर सामना रंगलाय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाताना पाहायला मिळेल. चांगला बॉल सन्मान दिलाय. समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 18 बॉल 42. अठरा बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. एनव्ही फाउंडेशनचे व्यवस्थापक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व सचिन बाड यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा पुरस्कार या फायफरसाठी आर्यन भोईर यांच्यासाठी आलेला आहे. निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने 1000 रुपयाचा पुरस्कार. तर जावेद मॅचच्या दिशेने या ठिकाणी 18 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. सामन्यातील रंगतता मात्र या ठिकाणी वाढत चालली आहे. एका बाजूला आता धावा करायच्या 18 मध्ये 42. छोटा असणारा सामना मोठा झालाय. नवे तर ते अजूनही समसमान आहे. अय्यूब आणि सूरजचं मैदानात आतमध्ये असणं काय या ठिकाणी सामन्याला रंगवताना पाहायला मिळत आहे. आणि आता गोलंदाजीमध्ये धीरज भोईर यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. 18 बॉल 42. आर्यन भोईर यांच्या 5 विकेट या देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 70 लाईव्हची टीम. पहिला बॉल बॅट फिरवली आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न झालाय. यष्टीरक्षक केतन यांच्याकडे जातोय. डॉट बॉल आलाय. 17-42. या सूरजकडे सुद्धा जबरदस्त टॅलेंट आहे. मागील 2 हंगाम जर पाहिलं तर सूरज केने भावळेने गाजवलेत. आज पुन्हा एकदा ते करावं लागेल. याच मैदानात मिळवलेल्या 2 मोटरसायकल आठवाव्या लागतील सूरजला देखील, कारण एक मोठा फायनलचा सामना समोर सुरू आहे. परंतु धीरज भोईर तरी कुठे कमी आहे. धारावीसाठी त्यांनीही दर्जेदार क्रिकेट खेळलाय. हो, यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. बॉल वेगात. यष्टीरक्षक केतन यांच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट मात्र या ठिकाणी येत आहेत. 16-42. अचानकपणे काय झालंय, सामना मात्र रंग बदलताना पाहायला मिळालाय. परंतु MUCC ओरिसा अशी टीम आहे, केव्हाही कमबॅक करू शकते. समोरचे बॉलर चांगले करतायत, परंतु तुम्हाला बॅटने बोलावंच लागेल. त्याचं उत्तर बॅटने द्यावं लागेल. आता षटकार चौकार देखील खेळावेच लागणार आहेत. आज नाही तर 1 वर्ष परत नाही. एक जबरदस्त रंगतदार स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. यावेळेला समोर खेळला हा फटका. तिकडे मात्र फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. पकडली गेली कॅच. आकाश चिंदारिया होते तिकडे. आणखीन एक विकेट. $19,000 प्रेक्षक युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. सामनाही तसाच चाललाय, संपलेला नाहीये. षटकार चौकार मॅच मध्ये आणतील. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागणार आहे, कारण अय्यूब मैदानात आहेत. तर पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. या ठिकाणी कॅच क्लिअर होता का हे चेक केलं जाईल. कोण होणार चॅम्पियन, उत्कंठा शिगेला जाताना पाहायला मिळाली आहे. खेळाडू बाद आहेत. मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार महाराष्ट्राच्या रणजी संघाचा सध्या दरवाजे ठोठावत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
कालिंगावचे एक जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर आहेत, मॅच जिंकवण्याची क्षमता. हा ही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय बॉलिंग केली जाते, 4 बॉल मध्ये एकही धाव दिलेली नाहीये धीरज यांनी. जबरदस्त कामगिरी, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 14 बॉल 42. या 2 बॉल मध्ये एखादा फटका जरी आला ना मॅच बनणार आहे. पाहूयात काय होईल. धीरज समोर विवेक. हो आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. धीरज भोईर विवेक यांच्यासाठी पाहायला मिळत आहेत, परंतु आम्ही या स्पर्धेमध्ये 2 ओव्हरमध्ये 50 सुद्धा पाहिलेत. त्याच्यामुळे अजूनही सामना ऑन असताना पाहायला मिळतोय. 83 धावांचा पाठलाग करायचा होता खरा, परंतु स्ट्रगल आहे सध्या. 13 बॉल 42 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विवेक शेलार 5 चेंडू लगातार निर्धाव टाकताय. धीरज भोईर नवी मुंबई धारावी. मध्यंतरी थोडंसं क्रिकेट धीरजने कमी केलं होतं, परंतु पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आलेत आणि बॅटिंगची देखील चर्चा असते आणि या स्पर्धेत त्यांच्या बॉलिंगची चांगली चर्चा झाली. विवेक शेलार यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे केला होता, पॉइंटच्या दिशेने मात्र पाठवण्यात यशस्वी राहिले आणि कोंडी फोडली आहे. येतोय चौकार. ओव्हर जबरदस्त राहिली, परंतु या चौकाराने मॅच थोडीशी खुली केली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 4 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 38 पाहिजेत अजूनही, परंतु धीरजचंही कौतुक होईल. 5 बॉल डॉट टाकले आणि फक्त 4 धावा मोक्याच्या क्षणी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. सबस्क्रायबर मीटर 9,84,000च्या दिशेने वाटचाल करतोय. प्रेक्षकांना देखील हे क्रिकेट आवडलंय, लाईव्ह कव्हरेज आवडलंय आणि त्यामुळे ते देखील मोठ्या संख्येने सबस्क्राईब करतायत. 12 बॉल 38 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चर्चा या ठिकाणी होते कुणाला आणायचं, कारण या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. परिस्थिती सुरुवातीला आर्यन भोईर यांच्या 5 विकेट. पहिला बॉल पहिलीच मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. करण अंबाले यांची पहिली विकेट. मंगेशचं सेलिब्रेशन. त्यानंतर जर पाहिलं तर LBWच्या स्वरूपात रोहित बालेराव आउट होताना पाहायला मिळाले. बिलाल लेग बिफोर विकेटच्या रूपात 3री विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. त्यानंतर पवन केने फुलटॉस बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे फसला आणि ती देखील विकेट येताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर सुहास पवार कमी गतीचा बॉल आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटला. त्या प्रयत्नात अमोलने यांनी पकडलेली कॅच. या 5 विकेट होत्या आणि आता 12 बॉल 38 सवयत मॅचच्या दिशेने. आशिष मेहरोल महत्वाचा रोल असेल त्यांचा या ठिकाणी, परंतु अय्यूब सगळ्यांनाच माहिती अय्यूब काय करू शकतात. मान्सून ब्लास्ट मागील 2 हंगाम गाजवला, यावर्षी सुप्रीमो गाजवली आहे. पहिला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली गेली आणि 4 धावा तिकडे येताना पाहायला मिळत आहेत. चौकार येतोय बॉल सीमारेषेच्या पार. वा, मॅच ज्यावेळेला दोन्ही बाजूला जाते ना त्यावेळेला मजा येते आणि तीच मजा सध्या आपण सगळे या ठिकाणी घेतोय. कधी इकडे कधी तिकडे. ट्रॉफी मात्र ओरिसालाच जाणार आहे. व्ही लायन्स देखील जिंकू देत किंवा त्याचबरोबरने MUCC जिंकू देत. अन्वी अंजू मॅम एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रांतिक परिडा यांची टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओरिसा वर्सेस ओरिसा. अय्यूबच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 11 बॉल 34 धावा. काय होणार या मॅच मध्ये. 7 विकेट माघारी परतल्या. दोन्ही टीम जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट खेळत आल्यात आतापर्यंत. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर हेलिकॉप्टर उडवलाय. पाहूया बॉल किती लांब. हो, हातातच जातोय आणि आशिष मेहरोल विकेट घेताना पाहायला मिळाले. अय्यूब थोडेसे नाराज आहेत. फटका हा फसलाय आणि सेलिब्रेशन व्ही लायन्स होताना पाहायला मिळत आहे. अजूनही 2 विकेट बाकी आहेत. सामना संपलेला नाहीये. वीस 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. विवेक शेलार की फॅक्टर ठरू शकतात. याही क्षणी मैदानाच्या आतमध्ये किरण येत आहेत. किरण पाटील सावतगावचा हा जबरदस्त खेळाडू. सेलिब्रेशन आकाश यांचं पाहायला मिळते. का नाही सेलिब्रेशन होणार.
विजयाच्या दिशेने टीम वाटचाल करते, परंतु मॅच संपलेली नाहीये. हार मानणारी टीम नाहीये MUCC. आणि किरण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विवेक, या मैदानाचा अंदाज आहे, त्यांना इकडे खेळावं लागणार आहे. मॅच संपलेली नाहीये. जर का इकडे खेळलात तुमच्याही नावाची चर्चा अखंड भारतामध्ये होईल. आज किरण खेळावं लागेल, किरण आज खेळावं लागेल. समोर आशिष मेहरोल चांगली बॉलिंग करतायत. किरण आणि विवेक, मान कुणाला मिळणार पहिल्या नंबरचा? पहिला नंबर कोण, दुसरा नंबर कोण, याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. MUCC वर्सेस व्ही लायन्स, ओडिसा वर्सेस ओडिसा, अंजू अन्वी मॅम वर्सेस प्रांतिक परिडा. किरण या वेळेला बॅकफुटला गेले, हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकललं. विवेक यांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आता या परिस्थितीत जर का 1-2 मोठे फटके आले मजा येईल आणि ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. 50 धावा धाव फलकावर आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 33 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 33, 9 बॉल मध्ये 33. विवेक, षटकाराची भाषा तर या खेळाडूला देखील आवडते, आज मारावे लागतील. यावेळेला कव्हरच्या दिशेने उडवलाय, हा घ्या मोठा फटका, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. नाही सोडणार मॅच, विवेक सांगतायत मॅच ऑन, सिक्सर. काय मॅच चालली या ठिकाणी, जबरदस्त. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी व्ही लायन्स कधी MUCC, असा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. विवेकचा षटकार, किरणने कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं, फक्त एक धाव घेतली, विवेकला स्ट्राईकवर आणलं आणि त्यानंतर हा घ्या विवेक टाचेवर आले आणि बॉलला मात्र कव्हर्सला षटकारामध्ये पाठवताना पाहायला मिळाले. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कोण या स्पर्धेमध्ये मान्सून सुपर सिरीज मध्ये जिंकणार याची चर्चा अजूनही कायम आहे. प्रेक्षकांनी युट्यूबला देखील मोठी गर्दी केली आहे, त्यांचं देखील सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी युट्यूबला जुडले, त्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती आवर्जून, जर हे लाईव्ह कव्हरेज, ही मॅच, ही स्पर्धा आवडली असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. 70 स्पोर्ट्स. 8 बॉल 27, 5,40,000 प्रेक्षकांनी, तिसरीच मॅच आहे आणि आज 3च मॅच होत्या. प्रेक्षकांनी युट्यूबला मॅच पाहिली, त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 8 बॉल मध्ये 27, मॅच नाही संपली आहे. याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. फायनल मॅच आहे. या वेळेला हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेलाय. थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे, एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र तिकडे येत आहेत. धाव संख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे गेली आहे. 58 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार या मॅचला? विवेक शेलार, आशिष किरण आहेत. बॅटिंग बरोबर, बॉलिंग बरोबर बॅटिंगचं कौशल्य त्यांना अवगत आहे आणि टीमला संकटातून त्यांनी बॅटिंगच्या जोरावर सुद्धा काढलंय. आज प्रयत्न करावे लागतील पुन्हा एकदा. आशिष मेहरोलकडे देखील चांगली क्षमता आहे. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. बॉल जर पाहिलं तरी यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये आणि आता मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 25. 6 बॉल आणि 25. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. मोठ्या प्रमाणावर आनंद प्रेक्षक घेत आहेत युट्यूबला, त्या सगळ्यांचं स्वागत करू आणि सगळ्यांना आवर्जून विनंती असणार आहे, कारण अजूनही बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये 70 स्पोर्ट्स, त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं त्यांचं मनापासून आभार. कारण 9,83,866 प्रेक्षक आतापर्यंत आमच्याशी जुडलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत. शेवटचे ओव्हर आहे, काय होणार? जर का पहिल्या एका दुसऱ्या बॉलवर षटकार आला मजा येईल मॅच मध्ये. धीरज बोईर यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. किरण आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विवेक आहेत. 6 बॉल 25. ऊन पडलंय, हा ऊन पावसाचा खेळ 3 दिवस सगळ्यांनाच आवडला आणि म्हणूनच या क्रीडा स्पर्धेला डोक्यावर घेतलं प्रेक्षकांनी. 8 विकेट माघारी परतलेल्या आहेत, 2 विकेट शेवटच्या बाकी आहे. काही फरक पडत नाही किती विकेट गेल्यात, तुम्ही मैदानात काय करता याला महत्व आहे. तुम्ही कोणत्या ओव्हरला बॅटिंगला आलात याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे.
कोणत्या ओव्हरला बॉलिंग लावल्यात याला महत्व नाही, तुम्ही काय करता याला महत्व आहे. शेवटचा टप्पा बाकी आहे, 6 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. काय रंगलाय सामना, काय फायनल या ठिकाणी पाहायला मिळते. अख्खी स्पर्धा अशीच रंगतदार पाहायला मिळाली आणि हाही सामना रंगतोय. सुरुवातीच्या काही बॉलवर ह्या मॅचचं गणित अवलंबून असताना पाहायला मिळेल. किरण, मोठा फटका, पहिल्याच बॉलवर सिक्सर. क्या बात है, याला क्रिकेट म्हणतात. या खेळात काही होऊ शकतं. काय मारलाय फटका किरणने. पहा, आज वर्किंग डे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक या ठिकाणी आलेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे दर्जेदार क्रिकेट त्यांना पाहायचं आहे म्हणून इकडे या ठिकाणी प्रेक्षक आलेत. सामना संपलेला नाहीये. धीरजकडे प्रचंड गुणवत्ता आहे, किरणकडे सुद्धा आहे. दाखवावी लागेल. वेळेवर कोण दाखवणार तो जिंकणार. एका बाजूला किरण, एका बाजूला विवेक. काय मॅच चालू आहे या ठिकाणी. जबरदस्त सामना फायनलचा. हो, एक स्ट्राईक घेण्यासाठी आतुर आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 5 बॉल 19 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार नाट्य फायनल मॅच मान्सून सुपर सिरीजची. यावेळेला इकडे तर बॅटरने सांगितलं मी आउट आहे. माघारी परताला पाहायला मिळतील किरण. मॅच ऑनच अजूनही आहे कारण 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत ते 19. काय होणार या ठिकाणी. काही लहान मुले मैदानाच्या आतमध्ये आलेत. कुणाला कुणाचा सेल्फी घ्यायचा आहे, कुणाला कुणाचा सेल्फी घ्यायचा आहे, परंतु आमच्या स्टार्सला भेटायचं यासाठी हे सगळे लहानगे आलेत मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील शेवटची जोडी मैदानात आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. याही परिस्थितीमध्ये मॅचेस जिंकताना आम्ही पाहिलंय. शेवटची जोडी अजूनही बॉल बाकी, ते 4 धावा करायच्या आहेत त्या 19. करण आला ना, करण येताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर षटकार मारून आशिष किरण जागृत केलं, परंतु दुसऱ्याच बॉलवर धीरजने विकेट घेताना पाहायला मिळाले. हे करण ज्यावेळेला दिसतात ना त्यावेळेला त्यांची अंबरनाथची बॉलिंग मला आठवते. पाहूया काय करतील. आज बॅटिंग करावी लागणार आहे. केवनी दिवेगावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. आज संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करायचंय. जोडीला विवेक आहेत. मॅच जवळपास प्रतिस्पर्ध्यांकडे गेली आहे, फक्त संपलेली नाहीये. MUCC अजूनही, कारण या खेळामध्ये आपण आशा ठेवतो, शेवटच्या क्षणापर्यंत आशा ठेवतो. काय होणार. 23,000 प्रेक्षक आमच्याशी जुडलेत, त्या सगळ्यांचं स्वागत. 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा अंतिम टप्पा. 4 बॉल 19. कोण जिंकणार. 5.5 लाख प्रेक्षकांनी या स्पर्धेला आज पाहिलं युट्यूबवर. 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत. कोण जिंकणार या मॅचला अजूनही सामना बाकी आहे. खोलवा टप्प्याचा बॉल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावघेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या प्रयत्नात विकेट येते धावबाची आणि सेलिब्रेशन व्ही लायन्सचं होताना पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त सामना रंगला. दोन्ही टीमचं विशेष कौतुक. दोन्ही टीम चांगल्या खेळला, परंतु 83 धावा करून सुद्धा प्रांतिक फरीडा अँड कंपनी या स्पर्धेला जिंकताना पाहायला मिळत आहेत. व्ही लायन्स अभिनंदन. जबरदस्त कामगिरी इकडे करताना पाहायला मिळाली, परंतु MUCC ओरिसा सुद्धा चांगलंच क्रिकेट खेळले आहेत. जबरदस्त मात्र या ठिकाणी काय जबरदस्त शेवट झालाय. पहा, क्रिकेट रंगलं. क्रिकेट या ठिकाणी दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळल्या आणि क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, त्यामुळे दोन्ही टीमचं विशेष कौतुक.